अपेक्षित झालं. खरं याआधी ते आलेल्या होत्या आणि चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र आणि त्याचा एकंदर मानवी जीवनावर काय प्रभाव होतो असा अभ्यासपूर्ण व्याख्यान त्यांनी दिलेलं होतं. तर आज त्या इथं आलेल्या आहेत, त्यांचा परिचय करून देण्यासाठी जे उभे आहेत. तर कल्पना प्रकाश क्षीरसागर या MA अर्थशास्त्र, MA हिंदी, BEd हिंदी रत्न, अशा साहित्य रत्न असे त्यांचं सगळं शैक्षणिक त्यांचं एकंदर पात्रता आहे. तसंच त्यांचे शैक्षणिक अनुभव जर आपण विचारात घ्यायला गेलो तर माध्यमिक शाळा खंडाळा येथे त्यांनी 2 वर्ष, तर लोणावळा येथे 18 वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे. तत्त्वज्ञान, हिंदी, मराठी, अर्थशास्त्र इत्यादी विषयांचे त्यांनी अध्यापन केलेले आहे. तसेच इतर त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर दुर्गावाहिनी संपर्क प्रमुख म्हणून कामाची काही वर्षे त्याला संधी मिळालेली होती. तसेच राज्यस्तरीय SSC व HSC बोर्डाचे कोडीपासून निर्मिती मंडळापर्यंत त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2 वर्ष शालेय व महाविद्यालयीन स्तरावर समुपदेशक याचं महाराष्ट्रात अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. तसेच इंग्रजी विद्यार्थ्यांसाठी मराठी व हिंदी विषय सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने शिकवता येईल याचे वेगळे तंत्र त्यांनी विकसित केलेले आहे. वर्ष 2000 शैक्षणिक घेतल्यानंतर पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनिताई वाघ यांच्या रामबाल शिक्षा केंद्र कोसबाड येथे त्यांनी पूर्ण वेळ संचालिका म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांचे इतर पुरस्कार लक्षात घेता त्यांना जिजाऊ पुरस्कार चिंचवड इथे मिळाला, तर आदिवासी सेवा यासाठी स्नेह पुरस्कार विरार, रोटरी क्लब पुरस्कार आदिवासी महिला सेवा कार्य यासाठी मिळाला. तर कवी प्रफुल्ल दत्त पुरस्कार 2009 मध्ये उत्तम संपादक यासाठी मिळालेला आहे. कोल्हापूर विद्यापीठात बाल शिक्षण सल्लागार म्हणूनही त्यांनी कामकाज केलेले आहे. बालब्रह्म प्रतिष्ठान माध्यमातून बाल शिक्षण विषय, बाल मानसशास्त्र, मेंदू व पालकांसाठी संवाद या माध्यमातून परिसंवाद, व्याख्याने व कार्यशाळा त्यांनी आयोजित केल्या. आकाशवाणी मुंबईवर बाल शिक्षण तज्ज्ञ म्हणून बालक पालक विषयावर प्रसारण झालेले आहे. बालभाषा, बालगीते, पालकांची मुलांशी वर्तन व संवाद, मुलांची बॉडी लँग्वेज, आहार इत्यादी विषय त्यांनी तिथे हाताळलेले आहेत. किशोरावस्थेतील मुलामुलींसाठी लैंगिक शिक्षण या विषयावर अनेक शाळेतून त्यांनी संवाद केलेला आहे. आद्य शंकराचार्य यावर सटीक व्याख्याने व स्तोत्रगायन केलेले आहे. ऋग्वेद, अथर्ववेद यांचा अभ्यास व त्यावर बोलले. सध्या परिवार प्रबोधन पश्चिम महाराष्ट्र प्रमुख म्हणून त्या पाहत आहोत. पालक शाळा आयोजनही त्या करत आहेत. त्यांचं जे लेखन आहे तर बालक पालक मानसशास्त्रावर चिंतन, बोधकथा आणि संवर्धन या विषयातून त्यांनी हे विचार मांडलेले आहेत. तसंच आता जर त्यांचा त्यांनी सांगितल्याप्रमाणे जागतिक वेद विद्यापीठाच्या परीक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहे ही विशेष आनंदाची बाब आहे. तसंच अंकशास्त्र, कुंडलीशास्त्र आणि हस्तरेषा याच्या त्यांनी प्रत्येकी 4 अशा 12 परीक्षा दिल्या आणि संशोधनात्मक असं ते काम होतं आणि याच्यातही त्या उत्तम प्रकारे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहे. असं हे अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे याचा निश्चित आनंद व्यक्त करून त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. मला वाटलं पाहिजे की मी तुमच्या घरात गेली बसेल.
छानपैकी गप्पा मिळूया, आधी डोळ्यांनी मारूया, मग शब्दांनी मारूया. परमप्रिय आपला भारत देश आणि या सर्वांबरोबरच प्रिय असलेली आपली ही भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, आपल्या देशातले संशोधक ऋषीमुनी, संशोधकच म्हणायला पाहिजे त्यांना, संशोधक ऋषीमुनी, सगळे संत की ज्यांनी आपल्याला आज या मार्गापर्यंत आणून ठेवलेले, या विचारापर्यंत आणून ठेवलेले आहे, अशा सगळ्यांना आपण वंदन करूया. आणि इथे आल्यावर मला पहिल्यांदा आठवण येते ती भाऊंची आठवण येते, त्यांनाही मी वंदन करते, तुमच्या सगळ्यांची अनुमती घेते आणि जो विषय आपण मुद्दाम घेतलेला आहे त्या विषयावर मी बोलायला सुरुवात करते. आपला विषय जो आहे तो रामरक्षा तर आहेच, कारण 22 तारखेलाच एक अघटित इतिहास घडला, तो आपण सगळ्यांनी याची डोळा पाहिलेला आहे. आपण मनामध्ये आजही तो आनंद तसाच साचलेला आहे. रामलल्लाची प्रतिष्ठापना होणं हे काही म्हणजे ऐतिहासिक महत्त्व आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्व जर आपल्याला कशाला द्यायचं असेल ना, तर ते या गोष्टीला दिलं पाहिजे की श्रीरामांचं आध्यात्मिक जीवन, त्यांचं रामचंद्रांचं जे राजनैतिक जीवन होतं ते राजनैतिक जीवन, शुद्ध चारित्र्य आणि या सर्वांबरोबर लोककल्याणकारी व्यक्तिमत्व काय असतं, या सगळ्यांची जी छाप आमच्या मनावर अमिट पडलेली आहे ती दिवसेंदिवस जास्तच तप्त रीतीने बाहेर येऊ पाहते. म्हणजेच थोडक्यात म्हणायचं झालं तर आमची मनंसुद्धा सजग आणि सजल झालेली आहेत. सजल मी या अर्थाने म्हटलेलं आहे की नुसतंच पाणी मिळण्याने फायदा होत नाही, पण ते पाणी पिताना ज्या पद्धतीची तृप्ती आम्ही अनुभवतो, आमचा सगळा आत्मा अनुभवतो, ती तृप्ती अनुभवावी असं आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटायला लागलेलं आहे. ही एक अत्यंत आनंदाची आणि स्फुरवणीय गोष्ट आहे. आणि म्हणून 22 तारखेचा दिवस हा आपल्या दृष्टीने आनंदाचा होता. योगायोग किती छान असतो. समर्थ रामदासांची त्याच दिवशी त्यांनी देव ठेवलेला आहे. रामदास म्हणजे श्रीरामांचे गायक, पूजक, भाट काहीही आपण म्हणूया. आणि अशा रामदासांचा पण तो एक जागृती दिवस होता. तो कदाचित आपण विसरून गेलो असो, पण आज मी मुद्दाम त्याची आठवण करून देते आणि या दोघांनाही स्मरून त्यांचा जिभेवर वास असलाच पाहिजे मी माझ्या बोलायला सुरुवात करते. आपल्या घराघरामध्ये, हिंदू घरांमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये तर रामरक्षा किंवा बाकीची स्तोत्र ही निश्चितपणे म्हटली जातात. त्यातल्या त्यात भीमरूपी आणि रामरक्षा हे सकाळ संध्याकाळ किंवा केव्हाही आम्हाला भीती वाटते रामरक्षा म्हणायची. आमच्या घरात काहीतरी आजारपण किंवा काहीतरी समस्या आली आहे, काहीतरी दुर्घटना होती आहे, रामरक्षा आणि भीमरूपी म्हणायची. आमची मुलं कुठेतरी समस्येमध्ये अडकली आहेत, आम्हाला काही मार्ग दिसत नाही आहे पुढचा, भीमरूपी आणि रामरक्षेचाच आश्रय आजही 2024 या आधुनिक काळामध्ये जिथे आम्ही मंगळावर जातो आहे, आमचा आदित्य सूर्यावर पोहोचण्याच्या प्रयत्नात पहिलं स्टेशन त्यांनी पार केलेलं आहे. अशाही वैज्ञानिक काळामध्ये आजही आम्हाला आठवते ते भीमरूपी आणि रामरक्षाच. आणि मग रामरक्षा आम्हाला इतक्या हजारो वर्षांपासून बुधकौशिक ऋषींनी केलेली आहे. आणि अशा हजारो वर्षांपासून जर ही रामरक्षा चालत आलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असलंच पाहिजे.
त्याच्याशिवाय कोणतेही स्तोत्र इतके हजारो वर्ष आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये खरं म्हणाल तर बरोबर चालणारं असं जे स्तोत्र आहे ते रामरक्षाचं आणि भीमरूपीचं स्तोत्र. एका बाजूला रामरक्षा असते, दुसऱ्या बाजूला आमच्या भीमरूपी असते आणि मध्ये आम्ही असतो. आणि मग आम्हाला असं वाटतं की हां, आता आम्ही सुरक्षित आहोत. ही जी काही आमची एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये काहीतरी कारण असलंच पाहिजे. कारण भारतीय लोक किंवा हिंदू लोक अशा पद्धतीच्या संस्कृती निश्चितपणे निर्माण करतात की ज्याच्यामध्ये शरीर, मन, समाज, कुटुंब आणि राष्ट्र या सगळ्याचा विचार केलेला आहे. हेच मला प्रत्येक वेळेला दिसून येतं. रामरक्षेमध्ये असं काहीतरी आहे. हो, तेच आपल्याला बघायचे. माझ्या घड्याळात 6 वाजले आणि साधारणतः आपला कार्यक्रम कितीला संपला पाहिजे? 7:30. हां, 1.5 तासात जेवढं सांगून होईल तेवढं मी निश्चितपणे सांगण्याचा प्रयत्न करणार. आणि मग या प्रत्येक शब्दाचा आपल्याला निश्चित नाही उलगडा करता येणार. जे रहस्य वैज्ञानिक रहस्य आहे, परंतु आपण सर्वसमावेशक घेऊया. त्याच्यासाठी मी सांगणार 1-2 सेकंद सगळ्यांनी डोळे मिटायचे. श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपाळु काय जाणवलं सगळ्यांना? फक्त शब्द आहेत आणि स्वर, बाकी काही नाही आहे. माझा आवाजही इतका चांगला नाही आहे, पण तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित, तुम्ही मला सगळे हो म्हणाल की आपण ज्या वेळेला हे स्वर आणि हे शब्द म्हणत होतो त्यावेळेला आपले डोळे मिटले होते आणि दुसरं काही डोक्यात ढवच नव्हता, विचारच नव्हता. म्हणजे आपण एरवी कुठेही बाहेर जातो तेव्हा घरदार, मुलं, नवरा, नातवंड, काहीतरी आणायचं आहे, काय आणायचं आहे, अशा सगळ्या गोष्टी, रिक्षा मिळेल की नाही, माझ्याकडे सुट्टे पैसे मिळेल, अशा खूप गोष्टी आपल्याला आठवतात. पण आत्ता जेव्हा काही शब्द म्हटले गेले त्यावेळेला काही डोळ्यासमोर येत नाही. म्हणजे एक लक्षात येते का तुमच्या की स्वर आणि शब्द हे आमच्या मनाला जिंकू शकतात. स्वर आणि शब्द किंवा शब्दांचं जे वलय असतं ज्याला आपण कंपनं किंवा व्हायब्रेशन्स म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो, ही कंपनं ही आपल्या मनाला इतकी वेधून टाकतात आणि भेदून टाकतात की आपलं मन सुद्धा शांत आणि प्रफुल्लित होतं. अर्थात ते शब्द त्या पद्धतीचे असतील तर. मग ह्या थोड्याशा 2 ओळींनी आपलं मन जर इतकं प्रफुल्लित होत असेल किंवा शांत होत असेल तर रामरक्षा जी ते घरोघरी संध्याकाळची किंवा सकाळची म्हटली जाते, त्या रामरक्षेमागे निश्चित काहीतरी सत्य असलंच पाहिजे. वैज्ञानिकच म्हणूया आपण. कारण कोणताही शब्द हा नादाचा शब्द आहे. नाद म्हणजे तरी काय? आमच्या तोंडातल्या खोकळीमध्ये वायूचा संयोग होतो, म्हणजे आकाश तत्वाचा वायू तत्वाशी संयोग होतो आणि शब्द बाहेर पडतो, त्याला नाद म्हणतो आपण. म्हणजे आकाश तत्वाबरोबरच वायू तत्व
कोणत्या अवयवाला, कोणत्या पेशींना कार्यवृत्त करणार आहे, कार्यासाठी प्रवृत्त करणार आहे किंवा निवृत्त करणार आहे. म्हणजे प्रवृत्त आणि निवृत्त या दोन्ही संकल्पना त्यामध्ये आहेत. आणि या संकल्पना जिथे आपल्याला प्रकर्षाने मुद्दा प्रयोजनात्मक अशा पद्धतीने मांडलेल्या आहेत, त्याला आपण स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो. आणि म्हणूनच रामरक्षा हे कवच स्तोत्र आहे. रामरक्षाचा प्रत्येक शब्द हा मंत्ररूप आहे. ते केवळ शब्दांपुढे शब्द किंवा आपल्याला भय वाटतं ते कमी होतं म्हणून केवळ जपलं जाणारं असं ते शाब्दिक रचना नाही आहे. ही शाब्दिक रचना मुळातच नाही आहे. ती बुद्धभाषिक ऋषींनी कशी बरं निर्माण केली. आता काही कथा असतात, त्या कथा आपल्याला भाकड कथा वाटतात, पुराणातल्या असतील किंवा अजून कोणत्या उपनिषदात तर कथांशिवाय काहीच नाही आहे. पण या कथा भाकड कथा नाही आहेत, या सांकेतिक आहेत. आता ती सांकेतिक लिपी तुम्हाला मला कळत नाही म्हणून त्याला आम्ही भाकड कथा म्हणतो. कम्प्युटर आपण घेतला, त्या कम्प्युटरला सुद्धा लॉग इन करताना त्याचा जो नंबर असतो तो जर दिला तरच तो ओपन होणार आहे. तुमच्या भ्रमणध्वनीला म्हणजेच मोबाईलला जर पासवर्ड असेल तो जर दिला तरच तो ओपन होणार आहे, नाही तर होणार नाही आहे. म्हणजे त्या पासवर्डचं आम्ही कौतुक करतो. हो की नाही. पासवर्ड म्हणजे तरी काय आहे की तो नंबर फिरवल्यानंतर मी सगळ्या ज्या कल्पना असतील, या सगळ्या ज्या ध्वनीच्या माध्यमातून येणाऱ्या लहरी असतील, चित्रलहरी असतील, त्यांना येण्याची मी परवानगी दिली. हा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. हेच आमच्या मंत्रांचं काम आहे, हेच आमच्या स्तोत्रांचं काम आहे. कथा अशी आहे, कथेचा अर्थ आपण थोडक्यात जाणून घेऊ की पार्वती मातेने शंकरांना विचारलं की या जगात असे काही तुम्ही नेहमी मला महत्त्व सांगत असता या ऋषीचं, त्या देवाचं, त्या देवाचं, पण सामान्य लोकांना उपयोगी होईल अशी काही देवता स्वरूप मला सांगता येईल का माहिती तुम्हाला. त्यांनी सांगितलं हो पार्वती. आणि ते दोनच अक्षरी नाव आहे, फार मोठं नाव नाही आहे, आणि त्याचं नाव आहे राम. दोनच अक्षर का बरं उरली. त्याच्या मागची कथा त्यांनी अशी सांगितली की 1,00,000 शब्दांचं जे स्तोत्र निर्माण केलं होतं त्या स्तोत्रामध्ये देव, दानव आणि मानव या सगळ्यांनी वाटून घ्यायचं ठरवलं. आता समसंख्या आली पण सगळ्यांना वाटून दिलं. मग त्या सगळ्या वाटल्यानंतर फक्त परत 32 अक्षर उरली. या 32 अक्षरामध्ये ब्रह्मदेव म्हणाले की आता हे मी कोणाला देणार नाही आहे, पण तरी सुद्धा पुन्हा संघर्ष सुरू झाला म्हणून पुन्हा त्यांनी ती 10 वाटून दिली. आता ब्रह्मदेवांनी फक्त 2च अक्षरं स्वतःकडे ठेवली. मग देव असतील, ऋषी असतील, दानव असतील, यांनी विचार केला ज्यार्थी ब्रह्मदेवांनी 2च अक्षरं स्वतःकडे ठेवली ती कोणालाही दिलेली नाही. याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असलंच पाहिजे. ते वैशिष्ट्य काय. म्हणून पुन्हा सगळे ब्रह्मदेवाकडे शरण गेले आणि त्यांनी विचारलं तुम्ही 2च अक्षरं ठेवलीत आणि बाकी सगळी आम्हाला वाटून दिली. या 2 अक्षरांचं काय वैशिष्ट्य आहे, त्याचा काय शब्द आहे तो सांगाल का आम्हाला. ब्रह्मदेवांनी सांगितलं जरूर सांगेल, पण तशा वृत्ती केल्याशिवाय मी तुम्हाला ती 2 नावं मी 2 अक्षरं नाही सांगू शकत. मग पुन्हा देव, दानव, गंधर्व यांनी सांगितलं ठीक आहे कशी वृत्ती पाहिजे. त्यांनी सांगितलं बरोबर तुम्ही 32 दिवसांनी माझ्याकडे यायचं आणि त्यावेळेला तुमचे डोळे आणि तुमच्या चेहऱ्यावर पाहून मी 2 अक्षरं तुम्हाला सांगायची की मी ठरवेन. 32 दिवसांनी पुन्हा सगळे आले आणि मग ब्रह्मदेवाने
त्यांच्याकडे सगळ्यांकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं, आता तर सूर्याचा प्रकाश पडलेला नाही आहे, पण तरी सगळं मला हे प्रकाशमान भासमान दिसतंय, काय कारण असावं? आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की खरंच की आता प्रकाशाचं काही कारण नाही, हा प्रकाशाची वेळ नाहीच आहे, तरी सगळीकडे कसा लखलखीत प्रकाश पडलाय, काय कारण आहे? ब्रह्मदेव असले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या लक्षात येतंय ना, मी तुम्हाला शुद्धी मागितली होती आणि ती शुद्धी तुम्ही प्रामाणिकपणे करून आलात, प्रामाणिकपणे, अगदी देवसुद्धा होते त्याच्यात. आणि ही प्रामाणिकपणे केलेली शुद्धी जी तुमच्या चित्तात आहे, जी तुमच्या हृदयात आहे, जी तुमच्या मनात आहे, ती शुद्धी प्रकाश रूपाने बाहेर पडतीये. आणि आता मी तुम्हाला हे 2 शब्द सांगतो आणि ते 2 शब्द म्हणजे माझ्याकडे जे मी जपून ठेवले, थोडक्यात तुम्हाला न देता मी माझ्याकडे लपवून ठेवलेले आहेत. ते 2 शब्द म्हणजे राम, र अधिक आ अधिक म, र आ आणि म. बाराखडी पाहिजे. र 25, 25वा शब्द, आ दुसरा 25 अधिक 2 अधिक म 27, 25 अधिक 2 27 अधिक 27 54. राम राम. त्यांनी सांगितलं राम राम हा शब्द माझ्याकडे ठेवला आहे मी. 108 गेले, 1 जपमाळ झाले. म्हणजे 2दा राम राम म्हटलं की 1 जपमाळ होऊन जाते. म्हणजे फक्त 2दा राम म्हटलं की सगळी शुद्धी आमची होऊन जाते. ब्रह्मदेवाने जे सांगितलं त्याचा काय बरं मतितार्थ असेल, काय रहस्य असेल? रहस्य एवढंच आहे की जेव्हा तुम्हाला तनामनाने शुद्धीची आवश्यकता आहे, ती शुद्धी आपल्याला बाह्य शुद्धीसारखी नाही करता येईल. ती अंतरशुद्धी जी आपल्याला पाहिजे आहे, ती जर अंतरशुद्धी आपल्याला करायची असेल तर आपल्या अंतर्गत अवयवांना, त्यापेक्षाही जास्त मेंदूतल्या अवयवांना, आपल्या ग्रंथींना, ज्या एंडोक्राईन ग्लॅन्ड्स म्हटलेले आहेत, म्हणजे ज्याला डक नसतात, नळ्या नसतात, अशा ज्या डकलेस ग्लॅन्ड्स आहेत त्या सगळ्यांना स्वच्छ करायचं, म्हणजे झाडून पुसून घ्यायचे. त्यासाठी जी शुद्धी लागते ती शुद्धी देणारे हे शब्द आहेत राम. 54 अधिक 54 108 1 माळ. फक्त ती शुद्ध मनाने पाहिजे. म्हणजे इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय एक म्हणी चाललाय अशा पद्धतीने नाही. आणि मग हे ऋषींचा कालखंड झाला. आपण आता 21व्या शतकातनं पुढे जाणार आहोत. वैज्ञानिक पद्धतीने खरंच याचा काही शोध लागलाय? हो, लागला. साधारणतः 1992 नंतर जागतिक स्तरावर एक मोठं संशोधन झालं. या जागतिक स्तरावरच्या संशोधनामध्ये अनेक देश, रशियापासून, रशिया सामील होणं अवघड आहे कारण कम्युनिझम आहे, पण तरीसुद्धा रशियासारखा देश सामील होता. इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी, श्रीलंका आहे, भारत तर आहेच आहे. असे अनेकानेक देश सामील झाले होते. आणि रामरक्षेतल्या प्रत्येक अक्षरावर काना, मात्रा, विसर्ग, रफार या सगळ्यावर संशोधन झालं की खरंच काय रामरक्षेतलं सत्य आहे. साधारणतः 10 वर्ष हे संशोधन चाललं. या 10 वर्ष संशोधनामध्ये 1 लाख लोकांचा सहभाग होता. तो बौद्ध भिक्षू जे असतात श्रीलंकेचे, या बौद्ध भिक्षूंवर हे सगळे प्रयोग केले गेले. आणि मग प्रयोग केले गेल्यानंतर साधारणतः 2000 नंतर काही विश्लेषण बाहेर आलं, काही त्याच्यातलं सत्य बाहेर आलं. ते सत्य असं होतं की हिंदुस्थानामध्ये आजही गेलं तरीसुद्धा घरोघरी रामरक्षा ऐकू येते. त्याचं कारण हेच असावं असं परदेशी शास्त्रज्ञ म्हणतात. भारतीयांनी म्हणणं स्वाभाविक आहे, पण परदेशी म्हणतात
ज्या स्तोत्र गायनाने वातावरण शुद्धी होते आणि मनशुद्धी होते, असं हे जे स्तोत्र आहे हे असं एकमेव स्तोत्र मिळालं की ज्या स्तोत्रातल्या पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत, कपाळापासून ते पायाच्या नखापर्यंत अपरंपार आणि आरपार अशी शुद्धी होते. असं हे स्तोत्र आहे. म्हणून याला पुन्हा जागतिक मान्यता मिळाली. आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण रशियामध्ये आज रामरक्षाचे विद्यापीठ आहे. इंग्लंडमध्ये बालवाडी जेव्हा सुरू होते त्यावेळेला रामरक्षा हे स्तोत्र लावलं जातं. इंग्लंडमध्ये बरं का, तिथं कोणाची भावना दुखावल्या जात नाही, पण ते लावलं जातं. आणि मग आपण ज्या वेळेला त्या रामरक्षेचा अजून खोलात जातो त्यावेळेला काही महत्त्वपूर्ण घटक आणि त्याचा विशेष हे आपण जाता जाता बघूया. त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले जे काही बीज मंत्र आहेत, बीज शब्द आहेत, त्या बीज शब्दांचा उपयोग या रामरक्षेमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे खुबीने आणि अमृतमय रीतीने केला गेलेला आहे. मग त्याच्यात ते अनुस्वराचे शब्द असतील, त्याच्यावर यमकासारखे शब्द असतील, त्याच्यामध्ये एक 4 ओळी आपल्याला अशा दिसतात की ज्याच्यामध्ये सगळे विभक्ती प्रत्यय, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी ते संबोधनपर्यंत सगळेच शब्द आलेले आहेत. रामो राजमे सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरो, रामाय तस्मै नमः. सगळ्या विभक्ती प्रत्यय याच्यामध्ये येऊन गेले तो. मग ह्या प्रत्ययांचा, विभक्ती प्रत्ययांचा शरीरावर काय फायदा होणार आहे? किंवा ज्या वेळेला आपण म्हणतो की आपण जेव्हा आपल्या सगळ्या शरीराचं रक्षण करण्यासाठी रामरायाला विनवतो, कंठम भरतवंदितः स्कंधो दिव्यायुधः पातु, भुजौ भुवनेशकारुणः, करौ सीतापतिः पातु, हृदयं जापजनित, मध्यम पातु खरध्वंसी, नाभिं जाम्बवदाश्रयः, सुग्रीवेशा कटिः पातु, स्वस्तिनी हनुमन्तु, ऊरु प्रवृत्तमः पातु, रक्षकुलविनाशतु, जाह्नवी सेतुः पातु, सेतुभृत् पातु, जङ्घे दशमुखात्मजा, पादो विभीषण, श्रीधः पातु रामोऽखिला. ह्या हे 6 श्लोक जरी म्हटले तरी रामरक्षा म्हटल्यासारखं आहे. या सगळ्याचा अर्थ काय? तर आपण हे जे आता मी 2 वेगवेगळे भाग सांगितले याच्याकडे पाहूया, कारण त्याच्यातच आपला विकास निघून जाणार आहे. रामो राजमणीचे सगळे मी यमकाचे शब्द सांगितले की जे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी ते संबोधनापर्यंत आहेत. काय त्याचा शरीरावर उपयोग? पुन्हा या प्रयोगाने सिद्ध केलेले. ज्या वेळेला एखादी स्त्री प्रेग्नंट असते किंवा दिवस गेलेले असतात, जर अशा स्त्रीने या फक्त हे 4च ओळी म्हटल्या ज्याच्यामध्ये सगळे विभक्ती प्रत्यय आलेले आहेत, अशांची मुलं कधीही बोबडी, तोतरी किंवा मानसिकदृष्ट्या अपंग जन्माला येत नाहीत. साधारणतः असा एक अनुभव आला प्रयोगाने की खूप जणांना जे स्वतः दिव्यांग असतात त्यांना असं जेव्हा भय वाटत असतं की आमची मुलं तर अशी येणार नाहीत ना, त्यांच्याकडनं जेव्हा अशा पद्धतीच्या या 4 ओळींचं स्तवन करून घेतलेलं तेव्हा ती मुलं अधिक बुद्धीने दिव्य निपजलेली आहेत. म्हणजे बोबडेपणा किंवा तोत्रेपणा घालवण्याचं सामर्थ्य ह्या 4 ओळीमध्ये निश्चित आणि निश्चित आहे. का बरं असं? काय कारण आहे असं? भक्ती म्हणून, श्रद्धा म्हणून नाही, त्याचं कारण ते नाही आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला रोजचे वेगवेगळे त्याला लागलेले प्रत्यय दिसतात. आपण जर आपल्या
मेंदूचाच विचार सगळ्यांमध्ये केलेला आहे. मेंदूचा विचार केला तर आपण जिथे आपला गंध लावतो, पूर्वी जिथे पूजा करताना गंध लावतात किंवा स्त्रिया कुंकू लावतात, त्याच्यामागे एक छोटीशी ग्रंथी लपलेली आहे. तिला पिट्युटरी ग्लँड असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या ग्रंथीचं काम काय? तर वैचारिक शक्ती जी आहे, या वैचारिक शक्तीची निर्मिती तर आहेच आहे, पण त्याचबरोबर भावनांचा उद्रेक आणि भावनांवर नियंत्रण म्हणजे संयम आपण त्याला म्हणतो, तो संयम. त्याचबरोबर मला जे सहेतुक आणि अहेतुक हे जे काही वर्तन असतं, या वर्तनाच्या अनुषंगाने लागणारी जी सगळी स्त्रोत आहेत म्हणजे सिक्रेशन्स आहेत, त्याची निर्मिती या ग्रंथीमधनं होत असते. हे पुन्हा विज्ञानावर काय, याच्यात आपलं असं काही नाही आहे वैयक्तिक. आणि ती ज्या वेळेला होत असते त्यावेळेला माझ्या मनामध्ये समजा रागाचा विचार येत असेल तर जो चांगला स्त्रव आहे तो बंद होणार आणि जो मला राग येणारा, असूया देणारा, संताप देणारा, कोणाचं काय म्हणूया दुष्ट प्रवृत्ती असेल, कुप्रवृत्तीचा, या स्त्रावातनं निश्चित जन्म होणार. म्हणून आपल्याला नुसतं मनुष्य नाही म्हटलेलं, मनुष्य प्राणी म्हटलेलं आहे. ह्युमन बिईंग, मनुष्य प्राणी म्हटलेलं आहे. मग आपल्याला मानवी देहाचा संपूर्णपणे यथायोग्य असा उपयोग करायचा असेल तर आमचं नियंत्रण या ग्रंथीवर असलंच पाहिजे. याचा आकार कसा आहे? याचा आकार जर पाहिला तर तो सुरुवातीला थोडासा वाकलेला आहे, म्हणजे अर्धगोल पण नाही आहे, थोडासा गोलाकार येतो कंसासारखा, आणि नंतर कुठेतरी तो पाय वाढलेला दिसतो, रसारखा आकार आहे. आणि मग ज्या वेळेला आम्ही हे सगळे विभक्ती प्रत्ययाचे शब्द म्हणतो त्यावेळेला आमच्या त्या ग्रंथीतनं येणारा स्त्राव हा निश्चितपणे शांतिरस ज्याला आपण म्हणतो, त्या शांतिरसाचा स्त्रवेल ह्याच्याबद्दल निश्चिती असलीच पाहिजे आम्हाला. कारण मुळात मेंदूतल्या स्त्रावांची जी निर्मिती होते ती स्त्रावांची निर्मिती आमच्या वैचारिकतेवर होते. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर आमचा स्वभाव खूप चिडचिडायचा, तर कधी मनातला विचार करायचा बरं का. आणि मग आमच्या मनात असे विचार येतात की शी काय आहे, किती सारखं पुढे पुढे करावं लागतं, सारखं काम करावं लागतं, काय किती काय कसं, असे जेव्हा सारखे चिडचिड विचार येतात ना, दवाखाना दुखतो. कारण मगाशी मी जे बीजाक्षरं म्हटली होती ना, ती सगळी बीजाक्षरं आमच्या एकेका अवयवांवर आहेत. आता बीजाक्षर म्हणजे काय यायचंही नंतर मी स्पष्टीकरण करेन. म्हणजे आमची जी सारखी चिडचिड होत असेल मनातल्या मनात तर आमचा खांदा दुखणारच. पण ती चिडचिड नुसती होत नाही आहे, त्या चिडचिडीतनं आमचं कुठेतरी ज्वलन होतं, म्हणजे थोडक्यात मन जळलं जाते आणि त्याप्रमाणे आमच्या कृती होत आहेत. आमचा हाही खांदा दुखणार. मग लक्षात घ्यायचं की क, ख, च, च, ठ हे जे सगळे आमचे बीजाक्षर आहेत ना, ज्याला आपण कठीण व्यंजन असं म्हणतो, ती सगळी आमची खांदा ते आमचे जंघा इथपर्यंत पसरलेले आहेत. आणि मग आमची जेव्हा चिडचिड होते, संताप होतो, राग होतो, द्वेष येतो, कधीतरी म्हणण्यापेक्षा बरेच वेळेला असं होतं की हे माझ्या थोडीशी विका, फक्त आपण असं करत नाही आहे पण मनामध्ये असं करत असतो. किंवा खूप वेळेला आपण म्हणतो की आम्ही सगळं इतकं चांगलं करतो पण आमच्याच नशिबातच असं का बरं, असं काही नसतं. पण अशी ज्या वेळेला आमची सारखी चिडचिड होत असते त्यावेळेला आमच्या शरीरातल्या त्या पेशींना न कळतपणे आम्ही आता त्रास द्यायचा बरं का असं जणू काही आम्ही सांगून उद्दीपित करत असतो, हे आम्ही विसरायचं नाही. म्हणजे जग उद्दीपित होऊ नये तर हो, पण आमच्या शरीरातल्या पेशी उद्दीपित होत असतात. आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारे ग्रंथी कोणती आहे? आमची पिट्युटरी ग्लँड.
वा वा, काय आमच्या बुद्धकौशी परिश्रमी आमच्या काय करून ठेवलेले. औषध घ्या नाही तर घेऊ नका. संध्याकाळी फक्त एवढे 4 डोळे म्हणा, ते सुद्धा डोळे मिटून शांतपणे म्हणा. बरोबरमध्ये म्हणायचं अगदी रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणापि रतानि शासनचं, रामाय तस्मै नमः. रामाय परायणं परतरं, रामस्य दास्यस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मां उद्धर. फक्त शांतपणे म्हणलं काही नाही. स्वर होता, शब्द होते आणि आमच्या मेंदूतल्या ग्रंथी होत्या. सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली. मन आमचं शांत झालं. हा रचा उपयोग आहे, हा रचा उपयोग आहे. आता जरा आधी आपण पाहूया की बीज शब्द कशाला म्हणतात किंवा बीज मंत्रामध्ये जे म्हटलं ना, वम शम हम लम असे खूप शब्द आपण नेहमी ऐकतो आपल्या मंत्रांमध्ये. तर हेच शब्द असतात. ऐं ह्रीं क्लीं हे तर शब्द अजून आपल्याला परिचयाचे आहेत. काय बीजमंत्राचा अर्थ काय असतो? काही नाही. आपल्या ऋषीमुनींनी अनुभूती घेतली त्या संशोधनाची. संशोधन ही काही सोपी नव्हती, पण याची जेव्हा ते अनुभूती घेत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, प्रत्येक अवयव जर आम्हाला कार्यरत करायचा असेल प्रसन्नतेने, तर निसर्गातल्या ह्या ज्या काही वायुमंडल आहे, या वायुमंडलातनं जे निर्माण होणारे शब्द आहेत ते आमच्या या अवयवातल्या पेशींना फुलवतात. अगदी सोपं उदाहरण सोपं सांगायचं. लहान मुलं असतात, आपण कुठेतरी प्रवासात जातो किंवा सकाळी उठतं पोरगं, पाण्यानं आपण बाहेर काढतो. आपण पाहतो खाली ओलं बिलं झालंय का, तर मस्त झालेलं. आपण अरे असं असं काही जुनी गेली ते आपलं हसत खेळत बाहेर नाही म्हणत असतं. मग आपण म्हणतो थांबा जरा, आपण त्याला बाथरूममध्ये नेतो, उभं करतो आणि कोणता शब्द वापरतो? कोणता वापरतो? त्याला असं नाही म्हणत हे शूट केली तर चांगलं असतं बरं का, खोटा त्रास होईल हे सांगून काही फायदा नाही आहे. मग कोणता शब्द वापरतो? एकच वर्णाक्षर आहे, सांगा खोटे नाही. श वापरला. आपण शश म्हणत की तोंडातला शब्द बाहेर पडत असतो, त्याची धार खाली येत असते. आपण घेतलेला अनुभव आहे हा. आता श म्हटल्यावर त्याला कसं कळलं की काहीतरी करावं आपण, म्हणजे त्या अवयवांना कसं कळलं की बाबा आपल्याला खाली यायचंय. आता याला कारण असं की श हे जो शब्द आहे ना, हा मूत्र मार्गातला बीजमंत्र आहे. म्हणजे श मधल्या ज्या काही स्पंदनं आहेत, त्याची जी काही कंपन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, ती त्या अवयवांना जाणीव देतात, उद्दीपित करतात. कोणती जाणीव देतात? त्या अवयवांना, त्या पेशींना जाणीव असते की आता मूत्रमार्ग खुला करायचा आहे आणि त्याच्यातनं ते बाहेर आलंच पाहिजे. आता त्याला जेवायला घालायचे, मग आपण कोणता शब्द वापरतो? मम करायची. आपण असं का नाही म्हणत हो करायचे? असं नाही म्हणायचं. आपण मम्म करायचे आणि तो म सुद्धा म्हणताना हो उठायला लागतं. तो मम्म जेव्हा आपण शब्द म्हणत असतो, म्हणजे म हा शब्द असतोय, राम शब्दामधला पुन्हा म आहे. हा मम्म शब्द असा आहे की जो तुम्ही म्हणता आता मम्मा करायची बरं का, मग त्यावेळेला तो पण असं काहीतरी करायला लागतो. ह्याच्यात काय स्पष्ट होतंय की त्यावेळेला त्याची जी लाळ आहे ती लाळ जास्त स्त्रवायला लागते. थोडक्यात ज्याला आपण मराठी भाषेत लालापिंड म्हणतो, ते जास्त स्त्रवायला लागतं आणि न कळत त्याचा घसा ओला होतो आणि तो घसा ओला झाला
की त्याला भुकेची जाणीव आपोआप होण्याचा तो एक मार्ग आहे. म्हणून आपण म्हणतो मम 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 मम. हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत सगळे. एकेका शब्दात आपण सगळी आपले काम करतो. आपल्याला मुलांना रागवायचे, शाळेमध्ये आपण सगळे शिक्षकच होतो, त्यामुळे आपण म्हणतो काय म्हणतो वर्गात आल्याला समजा आवाज सुरू आहे, मुलांचा आवाज सुरू आहे, एकच शब्द झाला ए. का बरं ए म्हणतो? ठो असं का नाही म्हणत? ठो म्हणत का मध्ये? नाही ना, एच म्हणायचं. कारण मी जेव्हा ए म्हणते म्हणजे हालचाल बघा कशी आहे, कोणी म्हणून बघा सगळ्यांनी ए करा. हा वर गेलाय जबडा, नाक जवळ आलेलं आहे, त्या नाकाच्या पासनं ए पिट्युटरी ग्लँडमधलं अंतर कमी झालंय, त्याला ॲक्सिस आपण म्हणतो. त्या ॲक्सिसचा अँगल आहे तो वाढलेला आहे. माझ्यातल्या शब्दांची तीव्रता ही जी आहे त्या तीव्रतेमधला स्वर हा समोरच्या मेंदूमध्ये बरोबर जागृती घडवतोय. गप्प बसा. म्हणजे ए या शब्दाने जागृती घडवली जाते. पण अजून एक आहे, घरामध्ये नवीन लग्न झालेल्यावर सुद्धा तो नवीन पती असतो, तो म्हणतो ए म्हणजे कळतं बायकोला की काहीतरी सांगायचं बरं का, काहीतरी सांगायचं. म्हणजे ए शब्दाचं जर आपण प्राबल्य पाहिलं तर ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून दिसतं. म्हणजे ए शब्द हा समोरच्या मेंदूतल्या ज्या ग्रंथी उत्तेजित होणं गरजेचं आहे त्या ग्रंथी उत्तेजित करण्याचं काम ए हा शब्द करतोय. ए पुन्हा नाक आलंच, पुन्हा वरचा ओठ आलाच, पुन्हा गालाचा भाग आलाच, ह्या सगळ्या गोष्टी येत तो. म्हणजेच हे जे शब्द आहेत ना याला बीज दिले की ज्याने ज्या ज्या पेशी ज्या ज्या ग्रंथी उत्तेजित व्हाव्यात असं आपल्याला वाटतं, जागृत व्हाव्यात असं वाटतं, त्याला बीजमंत्र म्हटलेलं आहे. शिवतांडव स्तोत्र सगळ्यांनी ऐकलं असेल. रावणकृत जटा तटा सगळ्या लागते, जटा तटा फटा फटा नितम सगळं असं काय म्हणूया धनुष्य पण घेतलं ना आता आपल्याला कोणावर तरी मारायचा अशा पद्धतीचं आपल्या शरीरामध्ये एक वातावरण होतं. कारण का जो तो टो जो तो टो सगळे दात आणि जिभेला लागणारे जे सगळे शब्द आहेत त्या शब्दातनं ज्या ग्रंथी बाहेर पडणार आहेत त्या आमच्या कटीमधल्या बाहेर पडणार आहेत. कटी पुन्हा ट आलायचे या बाहेर पडणार आहेत. आणि मग आमच्या लक्षात येतं म्हणजे जाता जाता एक किस्सा म्हणून सांगू की कधी तुम्ही जर पाहिलं तर राजे लोक किंवा योद्धा जो असतो तो कमरेला काहीतरी घट्ट वस्त्र बांधतो. किंवा पूर्वीच्या राजे लोकांना मेखला बांधायची किंवा कंबरपट्टा बांधायची आपल्याला एक पद्धत दिसून येते. काय कारण आहे? म्हणजे कमरेचा आणि शौर्याचा काही संबंध आहे का? हो आहे. आपण आता म्हटलं सत्तिनी हनुमत प्रभू की माझ्या जर कटीचं रक्षण झालं, थोडक्यात माझ्या दोन गोष्टींचं रक्षण पाहिजे की मला जर काहीतरी नवनिर्मिती करायची आहे म्हणजे संरक्षणात्मक काम जर माझ्याकडे असेल किंवा मला जर ते करायचं आहे तर मला विकारांवर कंट्रोल संयम ठेवला पाहिजे. विकार म्हणजे ज्याला आपण कामभावना म्हणतो यावर मला संयम ठेवला पाहिजे. आधी माझ्यातली जी शौर्यकारी प्रवृत्ती आहे ती पण उत्फुल्लपणे बाहेर आली पाहिजे. म्हणून या कमरेचा म्हणजे ठ या ज्या ग्रंथी असतात त्या आपल्या कटीमध्ये ओटीपोटामध्ये असतात आणि म्हणून कमरेला मेखला तरी बांधली जाते किंवा करकचून असं एखादं वस्त्र बांधलं जातं. झाशीची राणी पाहिली तर आपण एखादी व्यक्ती भांडायला निघाली तर म्हणतो करकचून बांधलेलं दिसतंय कमरेला. या कंबर कसली हा तर आपल्या वापराच्या त्या सगळ्या वापराच्यामधून आपल्याला विज्ञान पण आपलं कळून जातं की कंबर करकचून बांधलेली आहे.
किंवा कंबर कसून कुठेतरी चाललेला आहे. हो बरोबर आहे, कमरेचा आणि या सगळ्या नेतृत्वाचा निश्चितपणे संबंध आहे. हे जे सगळे अक्षर असतात ना, जी आपल्या ग्रंथींना उत्तेजित करतात किंवा विश्राम देण्यासाठी मागे पडतात, या सगळ्यांना बीजमंत्र म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे जे 4 अक्षर आपण 4 वेळी म्हटल्या, त्या आपल्या मेंदूतल्या स्त्रावांनी माणसातलं गोबडेपण, तोतरेपण हे जसं कमी करतात, त्याबरोबर अजून एक महान गोष्टींची निर्मिती होते, ती म्हणजे मनाची शुद्धता. मनाची शुद्धता फार महत्त्वाची आहे, ती कुठे विकतही मिळत नाही. आपण नकळत वेगवेगळे साधू, वेगवेगळ्या काय म्हणूया देवतांचं दर्शन घेत असतो, अत्यंत चांगलीच गोष्ट आहे. परंतु रामरक्षा मला असं सांगते की स्वामी तुम्हीच आहात. मुळात एक विचार आम्हाला पुन्हा करायला पाहिजे की ब्रह्मांडाचा पंचमहाभूतांचा आहे आणि पिंडी ते ब्रह्मांडी असंही आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. तर जे या ब्रह्मांडामध्ये विस्तृत प्रमाणावर आहे ते माझ्यामध्ये कसं आहे, छोट्या प्रमाणात माझ्या शरीराप्रमाणे आहेच आहे. थोडक्यात पंचमहाभूतांचा जो खेळ आहे तो सगळ्या ब्रह्मांडामध्ये जसा खेळ आहे तसा माझ्याही शरीरामध्ये तो खेळ आहेच आहे, अविरतपणे चाललेला आहे. फक्त त्या पंचमहाभूतांची मांडणी योग्य पद्धतीने करण्याचं आव्हान मला आहे. हे जर आव्हान मला स्वीकारायचं आहे तर मला आधी लक्षात घेतलं पाहिजे की मी पंचमहाभूतांचाच देह आहे. म्हणजे तो जो परमात्मा आहे ना, जो दिसत नाही आहे, निर्गुण आहे. कोणी म्हणेल की ईश्वर खरंच आहे का? ठीक आहे, क्षणभर म्हणा तुम्ही नाही आहे, त्याला तुम्ही ईश्वर म्हणाले तर म्हणू नका. पण आता तुम्ही बसलेले आहेत, मी बोलते आहे, आपल्या शरीरात लाखो घटना सुरू आहेत, आपल्याला माहिती आहे, आपण बघतोय. म्हणजे डोळ्यामागचं काम अविरतपणे सुरू आहे. कसं सुरू आहे? पुन्हा विज्ञान आपलं येतच की तुम्ही माझ्याकडे बघताय, मी बघते, मग प्रकाशकिरण एकमेकांवर पडताय, मग ते चित्र माझ्या डोळ्यातलं भावलीत जाणार, मग ते सुलटचं उलट होणार, ती रिअल इमेज म्हणजे खरी प्रतिमा आपल्याला दिसते. पण त्याच वेळेला कानही ऐकते. कानाचा आकार तर काय विशिष्ट आहे. बाहेरचा भाग मोठा, आतला अजून छोटा, त्याच्यामध्ये वळ्या, पुन्हा आतमध्ये जास्त वाकडं इकडं हो, त्याच्यामध्ये 3 दगडां म्हणजे हाडांची साखळी, पुन्हा त्याच्यामध्ये द्रव, त्याच्यामध्ये पुन्हा मज्जातंतू, मग ते हलणार, मग ते मेंदूपर्यंत जाणार. मग आपल्याला ज्ञान होणार की हा शब्द मी बोलले किंवा तुम्ही ऐकला. बरं बापरे, हे सांगायला जेवढा वेळ लागला त्यावेळेत हे कार्य 100 वेळा घडूनही गेलं कानामध्ये, नाही का? पण त्याच वेळेला श्वासाची हालचाल सुरूच आहे. नाकाने श्वास घेतोय येतोय, क्रीडापिंडाला दोन्ही कार्य करत आहेत. कोणी थांबले नाही, जरा मी 2 सेकंद बसतो बरं का, असं कोणी म्हणत नाही आहे. त्याच वेळेला रक्तशुद्धीचंही काम सुरू आहे, त्याच वेळेला अन्नपचनाचं काम सुरू आहे, त्याच वेळेला माझ्या शरीरातल्या बाकीच्या पेशी ज्या वेगवेगळ्या म्हणजे पचनाच्या असतील त्याही काम करतात, त्याचबरोबर एक्सक्रिशनचेही काम करतात, म्हणजे उत्सर्जन शक्ती पण काम करते. सगळं 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 काम करते. ह्या सगळ्या पेशींना आम्हाला अन्न द्यायची गरज आहे. ते सुद्धा शुद्ध अन्न द्यायची गरज आहे. ते अन्न म्हणजे फक्त जसं आपण विज्ञानामध्ये शिकतो विटॅमिन्स आणि काय मिनरल्स, ABC असतील, मग वेगवेगळे कॅल्शियम असेल, लो असेल, फॉस्फेट, एवढंच नाही अन्न. फक्त अजून वेगळ्या प्रकारचं अन्न लागतं. कोणत्या प्रकारचं अन्न लागतं? हे सगळं अन्न जेव्हा आपण खातो ना, तेव्हा तुम्हाला मला जी परिस्थिती लागते ना, ती शरीरातल्या पेशींना पण आवश्यक असते. आपल्या लहानपणी आपले आई वडील आजी आजोबा सगळे सांगायचे, शांतपणे जेव्हा बडबड करायची नाही, मग प्रसन्न मनाने जेवायचं. प्रसन्न कदाचित त्याला विज्ञान नसेल माहिती त्याच्यातलं किंवा माहिती असेल, पण ते वेगळ्या पद्धतीचं. शांत मनाने जेव्हा म्हणजे काय करा, असं प्रसन्न जेव्हा. विज्ञान फक्त एवढंच सांगतं की तोंडातनं तुम्हाला जे काही टायलिन नावाचं एक द्रव्य असतं ते मिसळतं आणि मग ते अन्न आतमध्ये जातं पीठ होऊन. नाही, आमचं आध्यात्मिक विज्ञान सांगतं की ज्या वेळेला तुम्ही जेवत असतो ना, त्यावेळेला वेगवेगळ्या तुमच्या शब्दाच्या माध्यमातून जी कंपनं तुमच्या
कारण ह्या सगळ्या घटना जर आमच्या हातात नाही आहेत, आम्ही कानाला सांगत नाही आहोत तू ऐक म्हणून, त्याची क्रिया अव्याहतपणे सुरू आहे. आपण त्याला व्हॉलंटरी मसल्स आणि नॉन व्हॉलंटरी मसल्स म्हणजे स्वनियंत्रित आणि अनियंत्रित अशा पद्धतीचे जे स्नायू तसे हे स्नायू अविरतपणे काम करत असतात. आम्ही थोडी सांगायला गेलो त्यांना नाही हे काम चालवणारं कोणी, बरं काय 5-10 वर्ष सुरू आहे का, 100,000 वर्ष सुरू आहे का, नाही हो 2 लाख वर्षाच्या आधीपासून हे काम सुरू आहे. म्हणजे जवळजवळ आज 6 लाख वर्ष झाली अशा पद्धतीनेच कामं सुरू आहेत. हे सगळं कोण चालवत आहे. बरं कान आसाममधल्या माणसाचे पण इथे आहेत, माझे पण इथे आहेत, इंग्लंडमधल्या माणसाचे पण इथेच आहेत. काही फरक नाही आहे कोणाच्यामध्ये. नाक इथंच आहे, कान इथंच आहे, तोंड इथंच आहे. हे सगळं कोणी केलं आहे. हे चालवणारा आहे कोण. दिसला का तुम्हाला मला कधी. नाही ना दिसला तुम्हाला. मग आम्हाला विश्वास ठेवायला लागतो की अशी शक्ती आहे जी शक्ती दिसत नाही आहे पण ती सगळ्यांकडनं काम करून घेते आणि त्या शक्तीला मी परमात्मा म्हटलं. ती शक्ती शुद्ध आहे म्हणून आजपर्यंत हे जग अत्यंत सुंदरपणे चाललेलं आहे. आणि त्या शक्तीचा सगळ्यात शुद्ध आविष्कार होता श्रीरामांमध्ये. म्हणून श्रीरामांना आजही पूर्ण पुरुष म्हटलं होतं. मर्यादा पुरुषोत्तम. आपल्या देशामध्ये 2च पुरुषांना अवतार, पूर्ण अवतार म्हटले गेले, श्रीराम आणि श्रीकृष्ण. विलक्षण योगायोग. एकाचा जन्म दुपारी 12 वाजता, एकाचा रात्री 12 वाजता. एक वनवासाला गेलेले आहेत, एकाचा जन्मच तुरुंगात झालेला आहे. ते काय विलक्षण योगायोग आहेत. पुन्हा जर श्रीरामांचं जर जीवन आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये संकट आणि समस्यांशिवाय काहीच नाही आहे. म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी त्यांना विश्वामित्र घेऊन गेले, त्राटकेचा वध झालेला आहे, यज्ञाचं रक्षण झाले, पुन्हा परत आले. आता राज्याभिषेक होणार आहे पण तोही झालेले. पुन्हा 14 वर्ष वनवास, पुन्हा तिथे युद्धकर्म पार पडलेलं रावणाबरोबर, पुन्हा आनंदाने सपत्नीक परत आलेले, पुन्हा कोणीतरी काहीतरी शब्द काढले. आणि श्रीरामांच्या इतका त्याग आपण अजून तरी कुठे पाहिलेलं नाही आहे. आपण स्वतःहून पत्नीला म्हणता की तू आता जा, कारण मी लोक कल्याणासाठी राजा आहे. महाजनो येन गतो पंथा. ज्या मार्गाने राजा जातो त्याच मार्गाने पुढची प्रजा जात असते. आणि त्यामुळे मला लोकापवाद सहन करण्याची शक्ती मला मिळाली आणि ती तूच दिलेली आहेस. म्हणजे पुन्हा रामाचं आयुष्य एकाकीच केलेलं आहे. पण राम सीतेला विसरले नाही आहे. कारण आपल्याला हे माहिती की यज्ञाच्या वेळेला पुन्हा सीतेची एक सोन्याची मूर्ती करून त्यांनी बसवलेली आहे. म्हणजे रामा सीतेला विसरले नाही आहे कधी. या अर्थाने जर पुन्हा कौशिक ऋषींनी राम स्तोत्राची निर्मिती केलेली आहे ती एवढ्यासाठी केलेली आहे की राम हा त्यांनी मानवी आकृती म्हणून पाहिलेला आहे, मानवी जीवनाकडनं पाहिलेला आहे, दैवी अवतार म्हणून नाही पाहिलेला. आणि म्हणून राम हे जे काही नाव आहे हे आपल्या संपूर्ण मेंदूला शुद्धी देणारं काय आहे त्याचं कारण या 10 वर्षाच्या संशोधनातून हे बाहेर पडलं. पुन्हा मगाशी जसे आपण काही वेळ म्हटल्या की आम्ही हे आमच्या कंठाचं रक्षण करतो, पण तो कोण? त्याची उपमा कोणासाठी दिलेली आहे? भरत आणि कंठ. काय संबंध आहे भरत आणि कंठ? आहे. श्रीराम वनवासात गेलेले आहेत. भरत आपल्या मातुला घराकडनं म्हणजे आजोळीकडनं परत आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्यांना म्हटलं अयोध्या सजलेली आहे, म्हणजे आज माझ्या रामाचा अभिषेक आहे, माझ्या भावाचा अभिषेक आहे. पण ज्या वेळेला ते राजाकडे आले त्यावेळेला त्यांना कळलं की नाही, हा माझ्या अभिषेकाची तयारी चालली आहे. आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा हे कैकेयी मातेचं जे काही वर्तन होतं ते वर्तन कळल्यानंतर भरत अत्यंत संतापलेले,
अत्यंत क्रुद्ध झालेला आहे आणि त्याने मोठ्यांनी आवाज काढलेला आहे, मोठ्यांनी ओरडला आहे आणि जे शब्द आपल्या आईसाठी कोणी वापरत नाही ते त्यांनी वापरलेले, पापिणी आणि वैरिणी, आणि इतके मोठ्यांनी वापरले की त्यांचं स्वरयंत्र काम करेल असं झालं. कंठम भरत वंदिता, रामरक्षण शब्द येते. मग कंठम भरत, मी बसू, कंठम भरत वंदिता, भरताचा आवाज गेला, भरताचे स्वर बाहेर पडेनात. काय कारण झालं? कारण ते ओरडले, किंचाळले, अत्यंत द्वेष आलेला होता, संताप होता, राग होता, आईला मारू का काय करू अशा पद्धतीची त्यांची विचारसरणी होती. पण त्यांना कळलं की राम चित्रकूट पर्वतावर गेलेत, मी त्यांना परत आणणारच. भरत आपल्या सेनेसह बाहेर पडलेला आहे आणि त्यावेळेला ज्या वेळेला चित्रकूटावरनं रामाने पाहिलं, लक्ष्मणाने पाहिलं की भरत सेना घेऊन येतोय, त्यावेळेला त्यांनी रामाला सांगितलं, रामा काळजी करू नको, दादा मी आहे. म्हणले बघ माझी आज्ञा आहे तुला, भरताला एकही शब्द नाही बोलायचा. काय शुद्धी, किती शुद्धी असेल हो रामाकडे. एक आपण ज्यांची उदाहरणं वाचतो ना आयुष्यातली, त्या शुद्धीचं आपल्याला क्षणभर कळत नाही की ही शुद्धी कोणत्या पद्धतीची आहे. आणि मग रामाने सांगितलं की तू बोलायचं नाही भरताला. भरत आलेले आहेत, डोळ्यांना अश्रू वाहत आहेत, रामाने जाणले. आणि मग ज्या वेळेला राम येतात त्यावेळेला रामाच्या लक्षात आलं की भरत रडतोय पण बोलत नाहीये. का बोलत नाहीये? आणि मग त्यांना अंतरात्म्यातनं लक्षात आलं की अरे भरताचा कंठ हा रुद्ध नाही झालेला, अवरुद्ध झालेला आहे. वृद्ध आणि अवरुद्ध दोन्हीचाही फरक आपल्याला माहिती आहे. त्याच्यातनं शब्द बाहेर पडत नाहीयेत, कुठेतरी अवरोध झालेला आहे. आणि मग आणखीन एक वाक्प्रचार आपल्याला माहिती आहे, गळा भेट घेणे. रामाने भरताची गळाभेट घेतलेली आहे. का रामाची गळाभेट घेतली? कारण रामाने गळाभेट ज्या वेळेला घेतली त्यावेळेला भरताच्या कंठामधलं जे स्वरयंत्र होतं, त्या स्वरयंत्रामधले जे तंतू होते ते तंतू आकाश तत्वामुळे पूर्णपणे मोकळे झाले आणि भरताच्या तोंडून शब्द म्हटले, दादा मी तुम्हाला वंदन करतो. ऋषी बुद्धकौशिक ऋषी म्हणतात की हा जो भरत भेटीचा आणि गळाभेटीचा सोहळा होता ना, तो केवळ गळाभेटीचा सोहळा नव्हता. तो भरताचे शब्द जी एक प्रयोजन होतं की ते घशात अडकले होते, त्याला दोन कारणं होती. एक तर प्रचंड दुःख झालेलं होतं आणि त्या दुःखाबरोबरच आपल्या आईने जे काही कृत्य केलेलं होतं त्याबद्दल महाद्वेष होता, महाद्वेष होता. आपल्यालाही माहिती की आपल्याला जे संतापला तर आपल्या घशातनं शब्द बाहेर पडत नाही, इथे खूप दुखायला लागतं, घशामध्ये दुखायला लागतो. काय कारण आमच्या त्या पेशी असतात ना, त्या सगळ्या इतक्या जबरदस्त हालचाल करायला लागतात की त्या हालचालीने आमच्या घशातल्या या स्वरतंतूंना इजा पोचते आणि मग खूप वेळेला आम्हाला बोलता येत नाही. आपण म्हणतो ना गळा अगदी रुद्ध झाला, भरून आलाय. गळा भरून येतो म्हणजे काय होतं? गळा भरून येतो म्हणजे काय होतं? पण ही जी भरताची केलेली जी वाचा होती ती वाचा परत आलेली आहे. म्हणून कंठम भरतवंदिता स्कंधो दिव्यायुध पातो भुजो भग्नेश कारुणिकः करो सीतापती. प्रत्येक वेळेला दशरथ नंदनकांनी म्हटलं काही विशिष्ट शब्द वापरलेत ना, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कारण असेलच ना. करो सीतापती पातो हृदयम जामवंदित. जमदग्नी ऋषींचं पण आहे, सीतेचा पण उल्लेख आहे. काय कारण आहे की माझ्या हृदयाचं रक्षण हा राम करो की ज्याने जमदग्नी ऋषींना सुद्धा पराजित केलेलं असं नाही म्हटलेलं. जमदग्नी ऋषींना सुद्धा जिंकून घेतलेलं आहे. परास्त करणं वेगळं
जमदग्नी ऋषींनी तर ज्यावेळेला श्रीरामांना पाहिलं त्यावेळेला त्यांनी काय प्रतिज्ञा केली होती की सगळी पृथ्वी मी निपात करेन, क्षत्रियांचा निपात करेन. राम तर क्षत्रिय म्हणजे रामाचा निपात करणं आलंच. रामाने माहिती होतं नाही. पण ज्या वेळेला जमदग्नी ऋषी आले त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल, पायाला वंदन केलं. त्यांना हेही माहिती होतं की जमदग्नी ऋषी माझ्यावर संताप आहेत कारण क्षत्रियांचा निपात. आता पायाला हात लावून नमस्कार केल्यानंतर आपल्या अजूनही भारतवर्षामध्ये एक पद्धत आहे की तुमची इच्छा असो नसो काहीतरी म्हणावंच लागतं. भलं हो वाईट हो काही कमी ना, पण काहीतरी म्हणावं लागतं. त्यांनी एवढंच रामाला सांगितलं बोट, बाकी काही केलं नाही, बोट. पण आता मला तुझ्याशी युद्ध तर खेळलंच पाहिजे. रामाने सांगितलं ठीक आहे म्हणे. आणि मग ते जे ब्रह्मास्त्र होतं ते ब्रह्मास्त्र ज्या वेळेला त्यांनी सोडलं त्यावेळेला ब्रह्मास्त्राला तोडून तर टाकता येत नाही कारण ते स्वयं ब्रह्मदेवाचं आहे. श्रीरामांनी परशुरामांना अशा पद्धतीने पराजित केलेलं नाही आहे, लढाई करून केलेलं नाही आहे. पण त्या अस्त्रावर आपलं मस्तक टेकलं आणि सांगितलं या अस्त्रासमोर पराजित होणं हे माझ्यासारख्याला अत्यंत आनंददायक आहे. जमदग्नी ऋषींनी तिथेच आपलं धनुष्य खाली ठेवलं आणि आपली विद्या श्रीरामांना दिली. हृदयम जामजन्यत. कसं परिवर्तन केलं? हृदय परिवर्तन केलं. हृदयम जामजन्यत म्हणजे हृदय परिवर्तना इतकं श्रेष्ठ परिवर्तन कोणतंच असू शकत नाहीये. हे जे काही परिवर्तन आहे हे जे राम स्वतः करू शकले या रामरक्षेच्या माध्यमातून असं परिवर्तन आमच्याही हृदयाचं झालं पाहिजे आणि आम्हालाही दुसऱ्याच्या हृदयाचं परिवर्तन करता आलं पाहिजे. हा त्याचा अर्थ आहे. स्कंधो दिव्यायुध पातु भुजो भग्नेश कारंका किंवा करो सीतापती पातु. ते आता आपण म्हटलं हृदयम मध्यम पातु करतोसी नाभीम जांबवदाश्रया. नाभीम जांबवदाश्रया. जांबुवंताला स्मरण केले, जांबुवंताचं स्मरण केले. म्हणजे नाभी आणि जांबुवंतांचा काय संबंध आहे? आपण आपल्या जर या ब्रह्मांडाची जर जन्मकथा पाहतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की या ब्रह्मदेवाच्या नाभीतनं कमळ उमललेलं आहे, हो ना. आणि त्या नाभी कमळातनं आपल्याला पहिली देवता दिसते आणि ही देवता दिसते ती कमळात दिसते. त्याच नाभीला सुद्धा कमळ हा शब्द बरं का, नाभी कमळ असाच शब्द वापरला जातो आपल्याकडे. आपल्या जर देवता पाहिल्या, विष्णू पाहिले तर कमळात उभे, लक्ष्मी पाहिली कमळात उभी आहे. आणि हे कमळ पाण्यात येतो आणि मग तुमचा माझा ठीक आहे आपण मानलं कारण आईवडिलांनी आपल्याला मानायला लावलं. पण आता नवीन पिढी नाही मानत. ती म्हणते असं कमळात कोण उभं राहील आणि असं येतं का उभं राहता. कमळात उभं राहिल्यानंतर ते कमळ इतकं नाजूक आहे की पडणार नाही का? नाही. या घटना सगळ्या खऱ्या, त्याच्यात काही खोटं नाही आहे, काही खोटं नाही आहे. नाभीतनं ज्या वेळेला कमल आलं याचा अर्थ काय होतो? मुळात जल आणि कमल यांचा संबंध काय आहे? आम्ही ज्या वेळेला म्हणतो की आम्ही पंचमहाभूतांचे आहोत, विसरायचं नाही आहे की अख्खं ब्रह्मांड पण पंचमहाभूतांचंच आहे. पण या पंचमहाभूतांमध्ये प्रत्येकामध्ये आधिक्य वेगवेगळं असतं. म्हणजे ज्या वेळेला एखादी व्यक्ती अत्यंत कोपिष्ट आहे समजायचं की अग्नितत्व जास्त आहे. अग्नितत्व जास्त असल्यावर आग शरीरामध्ये असणारच आहे. जलतत्व कसं आहे? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. एक पटकन सांगून गेले कबीर. म्हणजे माझ्यामध्ये जलतत्व अधिक असेल तर माझा स्वभाव कमी असेल की कोण म्हणेल तसं मी पटवून घेणार आहे. ही जी काही आम्हाला एक आमच्या संस्कृतीने शिकवण दिली आहे त्या शिकवणीचा अर्थ इथं लक्षात घ्यायचा की कमलतत्व ह्याचा अर्थ जलतत्व आणि वायुतत्वाचा ज्यामध्ये संयोग होतो
यांचा ज्यामध्ये संयोग होतो आणि त्यामधनं जी आकाशतत्वाची निर्मिती होते ते म्हणजे कमले. ते म्हणजे कमले. आम्ही डोळ्याला का बरं कमलाची उपमा देतो नाही का? कमला नयन, रामाला सुद्धा राजीव लोचन म्हटले. म्हणजे डोळ्याला सुद्धा आम्ही कमळाची का बरं उपमा दिली? काही कारण असेल ना. डोळे काही कमळासारखेत का खरे पाहिले तर? पण नाही, दिलेली आहे. कारण डोळ्यामधलं पाणी, डोळ्यामधलं जे पांढरा भाग दिसतं, श्वेतपटल ज्याला आम्ही रेटिना असं म्हणतो, डोळ्यामधली गौरी, यांचा जर आम्ही विचार केला तर जलतत्व, कारण डोळ्यामध्ये पाणी आहे म्हणून तर डोळे काम करत आहेत, नाही तर केलंच नसतं. डोळ्यातलं पाणी कमी झालं की आपल्याला माहिती आहे की नाक आणि डोळे या दोघांनाही त्रास होतो. म्हणजे डोळ्यामध्ये कुठेतरी पाणी आहेच आहे, डोळ्यामध्ये ग्रंथी आहेच, एक छोटीशी ग्रंथी आहेच आहे. मग हे पाणी तत्व आणि हे आकाश तत्व यांचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेला कमलासारखी निर्मिती होतेच होते. मला आता वेळ नाही आहे, पण आद्य शंकराचार्याचे होते, त्यांचा एक अत्यंत पट्ट शिष्य होता आणि शंकराचार्यांना परीक्षा घ्यायची होती आणि ज्या एका जंगलामध्ये ते होते त्यावेळेला त्यांनी जोरात हाका मारली, अरे पद्मा, अरे पद्मा, अरे पद्मा. त्याचं नाव पादश्री होतं. आणि अशी जेव्हा हाका मारली त्यावेळेला त्यांनी विचार केला नाही की माझ्या गुरूंनी मला हाका मारली, मला ज्याला रस्त्याने मी जावं कुठून. मध्ये नदी आडवी होती. त्यांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही, त्या नदीवरनं चालत गेले सगळे. आणि शंकराचार्यांनी विचारलं, तू कुठून आलास पादू? त्याने सांगितलं, मी या रस्त्याने आलो. पण तू रस्ता नाही आहे, तिथं नदी आहे, पाणी आहे. तो म्हटला, मी जेव्हा तुमचं नाव घेऊन पाऊल टाकत होतो तेव्हा कमळ निर्माण होत होतं आणि मी त्याच्यावर पाऊल टाकत होतो. मला वाटलं दगडच येतो म्हणून मी त्याच्यावर पाऊल टाकून ही नदी पूर्णपणे ओलांडली. ती लंबून मी तुमच्यापाशी आलो. गुरु, मी तुमची काय सेवा करू? आहा, काय गुरुवर विश्वास आहे, काय गुरुवर नितांत प्रेम आहे. आणि मग तेव्हापासून त्याचं नाव झालं पादपद्म. म्हणजे ही जी कथा आहे ही खोटी नाही आहे. ही आपल्याला कल्याण ऋषींची आणि समर्थांच्या ज्या काही कथा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायलाही त्यांच्याही कथा ऐकायला मिळतात. कल्याण ऋषींच्या आणि स्वामी समर्थ रामदासांच्या. हे जर आम्ही पाहिलं तर आम्हाला पुन्हा लक्षात यायला पाहिजे की मुळात आमचं शरीर 5 तत्वांचे म्हणजे तरी काय आहे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. म्हणजे काय? आमचे जे पाय आहेत हे पाय आमचे पृथ्वीवर आहेत. हे पाय आमच्या गुडघ्यापर्यंत पृथ्वी तत्व आहे, कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मास भरलेला आहे. हे पृथ्वी तत्व आहे. मग आमचा गुडघा येतो, हा सेतू आहे. मगाशी आम्ही रामरक्षक पाहिलं की सेतू, हा सेतू का बरं? तो हे पृथ्वी तत्व आणि आमच्यामधलं हे जे जलतत्व आहे त्यांना जोडणारा सेतू म्हणजे गुडघा आहे. मग हा गुडघा जर सेतूचं काम करत असेल तर आम्हाला या सेतूला संरक्षित करण्यासाठी पृथ्वी तत्वाबरोबरच आम्हाला अग्नितत्वही कामात ठेवलं पाहिजे. अग्नितत्व म्हणजे आमचं पोट, कारण तिथेच उष्णता निर्माण होते. आम्ही अग्नितत्वाचे आहोत. म्हणजे काय? आम्ही अंगाला हात लावला की गरम लागतं, म्हणजे आम्ही जिवंत होतो, सहज सिद्ध होतं. म्हणजे अग्नितत्व आहे. ज्या वेळेला आम्ही आमच्या डायफ्रॅमपासून म्हणजे पटलापासून आम्ही जेव्हा वर येतो तर इथपर्यंत आमचं वायुतत्व आहे. हो, वायूचं इथं दुसरं काहीच नाही आहे, कारण इथे संपूर्ण वायूच्या देवघेवीचं काम चालतं. म्हणजे हे वायुतत्व आहे. म्हणजे इथपर्यंत हे पंचमहाभूतातलं वायुतत्वाचा हा भाग आहे. आणि हा आमच्या पुढचा सगळा आकाश तत्वाचा भाग आहे, जिथून स्वर्गामध्ये प्रवेश करता येतो किंवा आकाश तत्वामधनं आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची क्रिया असते. थोडक्यात कुंडलिनी प्रवेश करते.
हे आकाश तत्व असे आम्ही 5 तत्वाचे आहोत. ह्याचं मला सांगितलेलं आहे की बाबा माझ्या मुलग्याचं रक्षण कर, कारण तो सेतू आहे. तो सेतू जर चांगला असेल तर माझं पृथ्वी तत्व आणि आकाश तत्वाचं नातं जोडणार आहे. हे मला ह्याच्यात सांगितलं. नाभीम जांब वलाश्रया याचं कारण हेच आहे. म्हणजे रामरक्षण मी घेतली सुग्रीवेशा तिन्ही हनुमत प्रभू. हनुमत प्रभू हनुमंतांचं श्रेष्ठ कोणीच नाही हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे कधी काही स्वत्व विसरलेला हा हनुमान कोणत्या तरी ऋषींची खोड काढली म्हणून ऋषींनी दिलेला शाप. आता आपण म्हणू शाप खराच होतो का? हो होतो. एवढी शुद्धता पाहिजे. म्हणजे जाता जाता एक तुम्हाला वैशिष्ट्य म्हणते की आमच्या ऋषींची शुद्धता आणि पृथ्वी तत्वाची शुद्धता किती होती की आमचे ऋषी मुली स्नानाला जाता जाता धान्य करत जायचे आणि स्नान करत करून सूर्याचं दर्शन घेऊन सूर्याची उपासना करून परत यायचे. त्यावेळेला धान्य उगवलेलं असायचं आणि ते परत घेऊन घरी जायचे, म्हणजे आपल्या आश्रमात जायचे आणि मग ते खात असं. ही पृथ्वी तत्वाची शुद्धता होती हे लक्षात घ्यायचं. आणि हे होतं त्यालाच खरं पाहिलं तर ऋषी पंचमी म्हटलं जातं. आता ते ऋषी पंचमी वेगळ्या पद्धतीने साजरी करतो पण ही खरी ऋषी पंचमी. म्हणजे ही जी शुद्धता आहे ही आम्हाला राम नामाने किंवा रामरक्षणी का मिळते तर ज्याचं गान केलेलं आहे त्याचीच शुद्धता एवढी आहे की ती शुद्धता वर्णन केलेला हा जो प्रवाह आहे हा प्रवाह किती शुद्ध असणार आहे. भले आज गंगा इतकी शुद्ध नाही आपल्याला माहिती आहे पण तरीसुद्धा संपूर्ण जगामध्ये गंगे इतकं वैशिष्ट्यपूर्ण असलेलं पाणी दुसरं कोणतंही नाही आहे हेही मला माहिती आहे. आजही गंगेचं पाणी आम्ही हातावर घेतो ते तीर्थ म्हणून घेतो. आजही गंगेचं पाणी आम्ही वर्षानुवर्ष घरात ठेवतो. ते इतर पाण्यांसारखं कधी खराब झालेलं आम्हाला कधीच दिसलेलं नाही. हा जसा गंगौळ आहे तसा हा श्रीरामांच्या नावाचा सुद्धा हा जलौघ आहे. हा अविरक्तपणे वाहणार आहे. ह्याचं मला मुदकौशिक ऋषींनी त्यांच्या या 6 श्लोकातनं सांगितलेलं आहे. हे सांगताना पुन्हा मला त्याने भरताच्या मोठेपणाची आठवण करून दिलेली आहे. काय बरं आठवण करून दिली? कथेच्या माध्यमातून मी सांगते. राम परत आलेले आहेत. राज्याभिषेक झालेला आहे. शेजारी सीताफळ आहे. हनुमान तर आहेच पण हनुमानाचे डोळे इकडे इकडे फिरतायत. हनुमानाला रामाने विचारलं काय शोधतोयस रे, कोणाला शोधतोय? त्यांनी सांगितलं मी भरताला शोधतोय. भरत मला कुठे दिसतच नाही आहे. कुठे गेला? रागावलं तर नाही ना? राम म्हटले भरताबद्दल परत जो कोणी असा शब्द काढेल तो माझ्याकडनं पुन्हा युद्धास पात्र येईल. भरताबद्दल कोणी काही बोलायचं नाही. मग भरत गेला कुठे? हनुमानाने प्रदक्षिणा मारली. भरत सिंहासनाच्या मागे जमिनीवर बसलेले होते. डोळ्यातून पाणी येत होतं. श्रीरामांना हनुमानाने विचारलं भरताच्या डोळ्यातून पाणी येते का बरं येत असावं? राम म्हणले वेड्या माझा भरत आहे ना फार कोमल आहे. आणि हा भरत कोमल म्हणतोय की माझ्या श्रीरामांनी आत्ता हे जे काही सिंहासन ग्रहण केले यासाठी त्यांना इतके श्रम पडलेले आणि हे श्रम पडण्यासाठी माझी माता याला कारणीभूत आहे आणि म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये आता पाणी येते. मग हनुमान म्हटलं की त्यांनी हातामध्ये छत्री घेतलेली म्हणजे छत्र घेतलेलं आहे ते तुमच्या डोक्यावर आता सोन्याचं छत्र ते भरतानी धरलेले. राम म्हणले हो. त्याला उठवू का? राम म्हणले नको. जोपर्यंत भरत या सिंहासनाच्या मागे आहे आधार म्हणून तोपर्यंतच मी सिंहासनावर बसणार. कारण माझ्या मागचा आधार एवढा भक्कम आहे आणि त्या भक्कम आधारावरच मी बसू शकतो. रामरक्षा आपल्याला सांगते की असा जेव्हा आधार असतो भावाचा
एवढी उदारता ही ज्याच्यामध्ये असते, असा हा राम हा नमस्काराला शरण जायला मला प्रार्थनीय आहे. म्हणून रामरक्षक सांगितलंय की आम्ही का शरण जावं रामाला. राम असं म्हणतात की जोपर्यंत भरत माझ्या पाठीमागे आहे तोपर्यंत हे राज्य असंच तळपत राहणार. तुम्ही जर कधी पाहिलं तर स्वामींच्या फोटोवर एक वाक्य लिहिलेलं आहे, भिवू नकोस, मी पाठीशी आहे. मी पाठीशी म्हणजे काय? आई म्हणते किंवा वडील म्हणतात पुढे जातो, मी मागे आहे. म्हणजे काय? मागे काय असतं? मागे शक्ती असते. आणि ही शक्ती तुमच्या मनातनं, तुमच्या मुख्य म्हणजे डोळ्यातनं जी शक्ती समोर जात असते ती शक्ती त्या व्यक्तीला निश्चितपणे आधार देत असते. आपल्याला खोटं वाटेल पण नका वाटून घेऊ, कासमीची बाळं कशी वाढतात नाही का? कासमीची बाळं ही डोळ्यावर पोचली जातात. डोळ्यावर पोचली जातात म्हणजे काय आहे? हो, डोळ्यात माझ्या अमोघ शक्ती आहे की ज्या अमोघ शक्तीने एखाद्याचं पोषण होऊ शकतं. आणि हे पोषण करण्याचं जे सामर्थ्य आहे ते श्रीरामांच्या राजीव लोचनामध्ये आहे. म्हणून रामरक्षेचं पाठांतर म्हणजे केवळ रामरक्षेचं पाठांतर आमचं भलं व्हावं म्हणून नाही आहे. माझं भलं व्हावं, माझ्या आजूबाजूला जे आहे त्यांचंही भलं व्हावं आणि त्यांचं भलं होता होता हा भलेपणा संपूर्ण वातावरणात पसरत जावा यासाठी रामरक्षा आहे. म्हणजे रामरक्षा ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला आणखीन काही शब्द आहेत. छद्मचारिणीं चारिणीं छद्मचारिणीं न द्रष्टमपि शक्तस्ते रक्षितं रामनामी. छद्मचारिणी शब्द कशासाठी आहे? आजच्या युगाशी जोडा त्याला. छद्म म्हणजे काय? ढोंग करणारा, खोटं बोलणारा. म्हणजे तोंडाने बोलायला हो का, असं का, मनामध्ये दातोड खात असेल, तळपट होते, हे जे काही आहे त्याला म्हणायचं छद्मचारिणी. आता हा शब्द तुम्ही आधुनिक विज्ञानाला कसा लावा? हां, आपण कधीतरी अमिबा शिकलो असतो आणि अमिबा जेव्हा चालतो ना तेव्हा त्याला वायबी काही नाही येत. पण मग असं लक्षात येतं की त्याच्यातला जो प्रोटोप्लाझम असतो की नाही तो असा काही आकार निर्माण करतो, त्याला म्हणतात स्युडोपोडिया. माहिती ना? खोटे पाय, छद्म. त्याला मराठीत शब्द कोणते आहे? संस्कृतमध्ये छद्म. छद्मचारिणी हा छद्मचारिणी शब्द आणि आजच्या जगातला स्युडोपोडिया शब्द हा बुधकौशिक ऋषींना तेव्हा कसं कळलं की मनाला सुद्धा असे खोटे पाय असू शकतात नाही का? पाय ते सुद्धा की जे वेगवेगळ्या प्रकारे आकार करतात. हो, कारण आमचं वैज्ञानिक तंत्र एवढं पुढारलेलं होतं की ज्याची आज तुलना नाही करता येत. आजचं युग त्याच्या पुढे कवडी बोल सुद्धा नाही आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागतं. आणि म्हणून रामरक्षा ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला या आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आमच्या डोळ्यापुढे एक पाहिजे की रामरक्षेने मनाची शुद्धी, शरीराची शुद्धी, आत्म्याची शुद्धी आणि वातावरणाची शुद्धी होतेच होते. हे ज्या वेळेला आपण म्हणत असतो हे कसं काय होणं शक्य आहे? आपल्या देशातलं उदाहरण नाही देत, परदेशातलं उदाहरण देते. प्रार्थना वेगळी आहे पण प्रार्थनाच आहे. एक घर होतं, शेतकऱ्याचं घर होतं. नाव तुम्हाला आठवलं तर सांगा, नाही तर मी सांगते. एक घर होतं शेतकऱ्याचं आणि त्यांचा जो छोटा मुलगा होता तो पळत आला. काहीतरी त्याला आईवडिलांना सांगायचं होतं. खूप जोरात पळत आला की आज माझ्या शाळेमध्ये असं काहीतरी झालं आहे आणि मला खूप काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. पायात बूट होते, कपडे होते आणि तो इतका जोरात पडला की त्याच्या गुडघ्यामध्ये काहीतरी
विशिष्ट दुखापत झाली आणि ती सूज वाढत गेली. साधारणतः 80-90-100 वर्षापूर्वीचं उदाहरण. औषधं दिली गेली परंतु फारसा उपयोग झाला नाही. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की पाय तोडावं लागेल. पोरांनी ऐकलं, बापरे मला पाय तोडायचं? नाही नाही नाही, मला तर खेळायचं, मला खूप मोठं व्हायचं, मी नाही तोडू देणार. पण तो इतका ग्लानित होता. त्याने आपल्या भावाला बोलवलं. त्यांनी सांगितलं, बघ मी बेशुद्ध पडलो तरी माझा पाय तोडून द्यायचं नाही बरं का, तुझ्यावर जबाबदारी. माझी शपथच घालून टाकली. आपल्याकडे शपथेला फार मानलं जातं. आणि मग तो खरंच बेशुद्ध झाला. जवळजवळ 3 ते 4 दिवस बेशुद्ध होता. डॉक्टर, घरातले सगळे म्हणत होते, पण भावाने सांगितलं, मी त्याला वचन दिलेले पाय तोडायचं नाही, आपण काही उपचार करूया. आणि मग घरातल्या आई वडिलांनी, घरातले सगळे अजून भावंड होते, त्यांनी असं ठरवलं की आपण घरात येशूला त्यांचा देवे, आपण त्याच्यासमोर प्रार्थना करायची. आणि 24 तास प्रार्थना सुरू केली. आई, वडील, भाऊ, बहीण. आणि 24 तास प्रार्थना करताना त्या मुलाकडे लक्ष होतं. ते बेशुद्धच होता, पाय तर तोडायचं नाहीये, करायचं काय? मुलाला पाणी पाजणं सुरू होतं पण पाणी जात नव्हतं. 1-2 दिवसांनी असं लक्षात आलं की अरे ह्याच्या पायाची सूज कमी झालेली आहे. पाय हलवत नाही पण सूज कमी झाली आहे. प्रार्थना आणखी विश्वासाने सुरू झाली. साधारणतः पुन्हा लक्षात आलं की 7 ते 8 तासांनी की त्याचं एक बोट हलायला लागले. आता प्रार्थनेचा कळसाध्याय सुरू झाला की आई वडिलांनी ठरवलं की आम्ही नाही पाणी घेणार. पण हा जो काही एक मुलांमध्ये बदल दिसतोय तो बदल सकारात्मक बदल आहे. आणि मग सगळ्यांनी आपल्या शरीरातली जेवढी शक्ती होती ती सगळी कामी लावली. आणि एका सुरेखशा मध्यरात्री त्या मुलाने आपला पाय हलवला. सूज सगळी कमी झालेली होती. सूज कमी झाल्या झाल्या लक्षात आलं की त्याला पायही थोडा हलवता येतोय. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आता पायही कापावा लागणार मुलाचा. काही दिवस गेले. मुलाचा पाय छान झाला, तो शाळेत गेला, तो शिकला. जी युद्ध झाली, दुसरं वर्ल्ड वॉर झालं, त्याच्यामध्ये 2 राष्ट्रांचा तो सेनापती होता. आणि नंतर अमेरिकेचा 2दा राष्ट्राध्यक्ष झाला. काय नाव त्याचं? आयझेनहोवर. आणि हे जेव्हा मला लक्षात येतं की प्रार्थनेने हे होऊ शकतं. खोटं उदाहरण नाही ना, खरंच उदाहरण. कारण दुसऱ्या महायुद्धातला तो सेनापती होता आणि पुन्हा अमेरिकेचा 2दा राष्ट्राध्यक्ष पण झालेला आहे. ज्या वेळेला हे उदाहरण लक्षात येतं त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की प्रार्थनेमध्ये एवढं महत्त्व आहे आहे आहे. आणि रामरक्षा आहे तर सगळ्यांचा मुकुटमणी समजला जातो. कारण त्याच्यातलं र अक्षर, त्याच्यातलं रफार अक्षर, जे रफार म्हणताना राम आम्ही म्हणतो त्यावेळेला आमचं संपूर्ण आकाश तत्वाशी संबंध जोडला जातो टाळूच्या माध्यमातून. ज्या वेळेला आम्ही विसर्ग म्हणतो त्यावेळेला आमचा पृथ्वी तत्वाशी संबंध जोडलेला जातोय. काय पृथ्वी तत्व म्हणजे काही नाही. पृथ्वी तत्व म्हणजे सजीवतेमध्ये शक्ती देणारं जे तत्व आहे ते म्हणजे पृथ्वी तत्व आहे. कारण हीच पृथ्वी किंवा हीच जमीन अशी आहे की ज्याच्यामधनं लाखो वर्ष झाली नुसतंच उगवते आणि ते आजही आम्हाला पोषण करते, नाही का? म्हणजे पृथ्वी तत्वामधली जी शक्ती आहे ती कल्पनातीत शक्ती आहे. ती मला कधी सापडणार नाही, मोजता पण येणार नाही आहे. म्हणजे पृथ्वी तत्व सजीव आहे. माती ही निर्जीव नाहीच मुळे, ती सजीवच आहे. कारण एवढे लाखो वर्ष ती आम्हाला अन्न देते. तिच्यातनंच नद्या वाहत आहेत. म्हणून तर नद्या वाहू शकतात, कारण ती आहे आपला खाद्यावर गेला. मग आमचं पृथ्वी तत्व ज्या वेळेला माझे पाय माझे चरण ज्या वेळेला या जमिनीवर असतील म्हणजे पृथ्वी तत्वावर असतील, मग ही पृथ्वी मला नाही का शक्ती देणार?
म्हणून शेवटचा नमस्कार सीतेला आहे, कारण सीता ही पृथ्वी तत्वाची आहे. म्हणून शेवटचा नमस्कार रामायणामध्ये सीतेला आहे, कारण ती पृथ्वी तत्वाची आहे आणि ती आम्हाला शक्ती देणारी आहे. ह्याचा जर तर संपूर्ण रामरक्षा जर आम्ही अक्षरानक्षर विचार केला तर विज्ञानाशिवाय काहीच नाही आहे. माझ्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध कधी होईल? ज्या वेळेला माझ्यातल्या सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये आधी निर्माण होतील. या सकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरातनं, माझ्या शब्दातनं, माझ्या डोळ्यातनं ज्या वेळेला ह्या हवेमध्ये म्हणजे वायुतत्वात मिसळतील त्यावेळेलाच सकारात्मक सिद्धी होणार आहे ना. आपला मुलगा जेव्हा एखादा किंवा आपली मुलगी घरी येते आणि म्हणते आई पेपर नाही चांगला गेला, रडत असते ती, आपण म्हणतो पाठव जाऊ दे ग, होईल चांगलं, नको काळजी करूस, तू विचारच आहेस. आणि मग काय माहिती तिला असं ओळ येतात, ती म्हणते खरंच आहे उद्याच मी चांगलं करेन, आणि मग दुसऱ्या दिवशी चांगलं जातं. लगेच आपलं अंगठावर येतो, अंगठा हे नाही बोटवर येतो, हे नाही येत. प्रत्येक बोटाची कामं ठरलेली आहेत बरं का. एका वर्गामध्ये मुलं हा अंगठा वर केला बाईंना तर बाई कानाखालीच देतील. त्यामुळे हा अंगठावर नाही होत, वेगळ्याच अंगठावर होतो. म्हणजे प्रत्येक हाताची आमची कामं ठरलेली आहेत. जेवताना सुद्धा मी 5 बोटांनी जेवतो, असं जेव्हा करून जेवतो ना त्यावेळेला लक्षात घ्यायचं की हे तत्व जे आमचं आहे हे वायुतत्वाचं आहे. म्हणजे आमच्या पोटात कुठेतरी ज्याला आपण अन्नपचन क्रिया म्हणतो, मेटाबॉलिझम, त्याच्यामध्ये कुठेतरी गडबड होणारच आहे. ज्या वेळेला आम्ही हे बोट निवडतो, आई म्हणायची पूर्वी बघा, तुम्हाला आठवत आहे, हे बोट निवडून नाही जेवायचं, बोट निवडून जेवायचं नाही, म्हणजे 5 बोटांनी जेवायचं. पंचमहाभूत सगळी आमच्या अंगात ती तत्व उतरली पाहिजेत, हा त्याचा महत्त्वाचा अर्थ आहे. चमच्याने जेवणं म्हणजे पंचमहाभूत त्याच्यात येत नाही, स्टीलमध्ये कोणतंच तत्व नाही आहे. 5 बोटांचे तत्व ना ती आमच्या जाणी. हा जो काही भाग होता ना, हा सगळा आम्हाला रामरक्षा वैज्ञानिक दृष्टीने शिकवते. आणि म्हणूनच रामरक्षा आहे ती बीजा मंत्राचीच आमच्यासाठी बुधकौशिक ऋषींनी जणू काही कलियुगामध्ये प्रत्येक मानवाला शक्ती मिळावी, मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती, आध्यात्मिक शक्ती, आधी भौतिक आधी दैविक, अशा पद्धतीची शक्ती मिळावी म्हणूनच म्हणाल तर याची रचना आहे. आणि सर्वात श्रेष्ठ, मानवातलं सर्वात श्रेष्ठ असं जे दैवत आहे त्या दैवताला अनुसरून केलेलं खरं पाहिलं तर हे एक महान तुमच्या माझ्यासाठी असलेलं रामबाण औषध आहे. पुन्हा रामालाच रामबाण औषध, राम आणि बाण. रामबाण औषध म्हणजे त्या रामाने मारलेला बाण जसा कधीही चुकत नव्हता, तसंच रामाचं जेव्हा आम्ही नाव घेतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला जे काही शुद्धी देण्याचं काम केलेलं आहे ते कधीही चुकलं जाणार नाही. हाच त्याचा खरा पाहिला तर अर्थ आहे. म्हणून रामरक्षा ही नुसतीच आध्यात्मिक नाही आहे, ती पूर्णपणे वैज्ञानिक सत्यावरच आधारलेली आहे. कारण मानवाचं कल्याण हा त्याच्यामधला महान हेतू होता. अशी ही रामरक्षा. आणि या रामरक्षेचं प्रमुख दैवत जे आहे ते श्रीराम आहेत. अशा या श्रीरामांची रामरक्षा ज्या वेळेला आम्ही म्हणू त्यावेळेला म्हणताना फक्त आमच्या 2च काळजी पाहिजेत. एक तर उच्चार अतिशय शुद्ध पाहिजेत, कारण जसं मी सांगितलं तसं त्याच्यातला संबंध हृदयाशी आहे, आमच्या मेंदूतल्या ग्रंथींशी आहे, आमच्या हातातल्या पायातल्या, कारण सगळेच शब्द त्याच्यातले आहेत, बीजाक्षर आहेत सगळी. त्यामुळे गुडघा, पाय, बोटं सगळ्यांशी आहे. त्यामुळे त्याचे उच्चार आम्हाला जेवढे शुद्ध करता येतील तेवढे ते असावेत. आम्ही डोळे लागून नाही बसला तरी चालेल, परंतु आमचं मन एकाग्र करण्यासाठीच खरं पाहिलं तर रामरक्षा आहे. आणि या सगळ्याचा आम्ही जर लाभ घेतला तर तो लाभ आमच्या वाणीला निश्चितपणे एक प्रेरणा देईल. कोणती प्रेरणा देईल? पुन्हा जाता एक सत्य सांगून जाते. आपण जेव्हा म्हणतो ना जिभेवर सरस्वती असते, म्हणजे काय असतं? जिभेवर सरस्वती म्हणजे काय?
नाही आहे. खरंच सरस्वती असते का? सरस्वती हे तत्व आहे. सरस्वती हे बुद्धी देणारं तत्व आहे. म्हणजे कोणतं तत्व आहे? आकाश तत्व आहे ते. म्हणजे जीव आणि आमची टाळू यांचा संबंध आमच्या ऋषींनी कसा लावलाय? काय आकाश तत्व जेव्हा कार्यतत्व होतं त्यावेळेला आमच्या जिभेतली वाणी ही अपरावाणी होते, जी शंकराचार्यांनी अत्यंत सिद्ध करून दाखवलेली आहे की म्हणावं आणि सत्य व्हावं अशी वाणी होते. ती जिभेवर होते. पण त्यासाठी त्या तत्वाशी आम्हाला मनोमिलन जे आहे, मिलन जे आहे ते आमचं झालं पाहिजे. आणि त्यासाठी आमची टाळू जी आम्हाला जिभेला लागते ती आणि आमचा हा जो माथा आहे यांचा संबंध जोडलेला आहे. आम्ही जेव्हा काही शब्द म्हणतो त्यावेळेला त्याच्यातनं झंकार उठल्यासारखं आमच्या डोक्यामध्ये सुद्धा तो काय म्हणणार त्या कंपनांची संख्या किंवा कंपना आम्हाला जाणवतात. ती म्हणूनच आम्हाला जाणवतात. इतकी विलक्षण आणि विचक्षण रामरक्ष आहे. या रामरक्षाचं आपण कोण कौतुक करणार नाही का? बुधकौशिक ऋषींपुढे आपले शब्द काही थोडे फार फार लहान येतो. पण या रामरक्षाचा जेवढा प्रभाव आणि जेवढा महिमा आपण सांगावा ना तेवढा तो कमीच आहे. पण एक मात्र निश्चित जाता मला सांगावं असं वाटतं की रामरक्षा ही संकटातनं मार्ग काढते. कारण ती तुमच्या माझ्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. रामरक्षा ही तुम्हाला आणि मला सद्बुद्धी देते. कारण ती तुमच्या आणि माझ्या मनामधली जी सकारात्मक कंपनसंख्या आहे ती कंपनसंख्या ही गुणिले करण्याचा प्रयत्न करते. आणि रामरक्षा ही तुमचं माझं रक्षण करते. कारण माझीच कंपनसंख्या ही माझ्या अवतीभोवती ज्या वेळेला सकारात्मक रीतीने कवच बनतात तेव्हा ती रामरक्षा सुद्धा माझं सुरक्षा कवच बनतं. आणि हे इतकं सत्य आहे की अशा घटना आहेत की खरोखर रामरक्षा म्हटल्यानंतर सुद्धा अनेक जणांना ज्या वेळेला आजारपण येते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की सोबती त्यावेळेला रामरक्षेच्या मनापासून केलेल्या अध्ययनाने अनेक व्यक्तीसुद्धा हात लावून परत येतात. याचा अर्थ काय म्हणतो? रामरक्षा ही आमचं सुरक्षा कवच आहे. आणि असं सुरक्षा कवच हे तुम्हाला मला किंबहुना आमच्या सर्व राष्ट्राला मिळून जावं. वसुदैव कुटुंबकम पण म्हणतो ही आपल्या हिंदू लोकांची भारतीय संस्कृतीची संकल्पना आहे की वसुदैव कुटुंबकम. हो, वसुदैव कुटुंबकम जेव्हा म्हणतो तेव्हा विश्वातल्या सगळ्यांना या आमच्या रामतत्वाने त्यांचं संरक्षण करावं, त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि प्रत्येकाला सन्मार्गाने स्वतःच्या हाताने न्यावं अशी आपण प्रार्थना करूया. पुणे असेल माझं स्वतःचं जे चांगलं असेल ते रामरायाचं. आणि इथेच मी थांबते. आपण रजा घेऊया. पण पुन्हा 2 मिनिटं डोळे शांत मिटायचे. शब्दांचं महात्म्य आमच्या मेंदूला किती कळतं ते बघूया.
आजी आजोबांनी पाठ करून घेतलेली रामरक्षा आजवर म्हणत आलेलो आपण. प्रत्येकाच्या घरात संध्याकाळी रामरक्षा म्हणतो आपण. मी सुद्धा अगदी लहानपणी माझ्या आजोबांनी शिकवली म्हणून म्हटली आणि आजपर्यंत म्हणते. तीच माझ्या पुढच्या पिढीला शिकवली. पण त्याच्या मागचं हे वैज्ञानिक तत्व आणि त्याच्यातल्या प्रत्येक श्लोकांचा अर्थ, मी आत्ता त्याची गोष्ट सांगितली ती परवाच्याच दिवशी रामरक्षेमागची कथा माझ्या व्हॉट्सॲपला आलेली होती. त्यामुळे ती व्हॉट्सॲपला वाचली होती आणि आत्ता त्याची परत छान अशी उजळणी झाली. आणि या रामरक्षेमागचं तत्व कळल्यानंतर आता निश्चितपणे रामरक्षा आपण सगळेच जण एका वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणायला सुरुवात करू असं मला वाटतंय. आणि कल्पना त्यांचं व्याख्यान खरोखर उत्तमच असतं. एकही मुद्दा लिहिलेला नव्हता आणि गेला 1.5 तास अस्खलितपणे त्यांनी आपल्याला सगळ्यांना खेळवून ठेवलेलं होतं. हेच त्यांच्या विचारांचं, बोलण्याचं सामर्थ्य. मी अश्विनी त्यांना विनंती करते की त्यांनी समारोप करावा. ताईंनी सांगितल्याप्रमाणे रामरक्षा ही अत्यंत बालवयापासून आपल्या कानावरती पडतच असते. पण जेव्हा त्याचा अर्थ कळतो, अर्थ या अर्थाने की केवळ शब्दांचा अर्थ नव्हे तर त्या शब्दामागचं विज्ञान. कारण आज आपण विज्ञान युगात राहतो आणि मग असं सहज वाटून जातो. खरं तर ताईंनी आता सांगितल्याप्रमाणे बुधकौशिक ऋषींनी लिहिलेले स्तोत्र असल्यानंतर त्याच्याविषयी पुन्हा वैज्ञानिक सत्य जाणावं का किंवा इतर काही अभ्यास करावा का, तर पूर्णपणे अढळ श्रद्धेनंच ते म्हटलं पाहिजे. एवढं सामर्थ्य आपल्या ऋषीमुनींचं आहे. पण त्या ऋषीमुनींनी एवढं मोठी साहित्य संपदा, एवढं वाङ्मय निर्माण करून ठेवलंय की आपली एकच काय 7 पिढ्या जरी जन्म झाला तरी त्या संपूर्ण साहित्यावरती संशोधन करत असताना आपल्याला ते दिवस कमी पडतील. एवढा अगाध महिमा या सर्व स्तोत्रांचा आहे. मुळातच आपलं शरीर, त्या शरीराची रचना, त्या रचनेचं शास्त्र म्हणजे विज्ञान आणि रामरक्षेतल्या अक्षरांचा उच्चार आणि या सगळ्याचा एकूण छान समन्वय ताईंनी आपल्यासमोर मांडला. त्याचबरोबरीनं मुळात रामरक्षा जी निर्माण झालेली आहे ती कशी झाली हा इतिहास सांगत राम हा शब्द स्वतःकडे भगवंतानी कसा ठेवला आणि मग या पुढे जी रामरक्षा झालेली आहे त्याचा काय अर्थ आहे. मुळात राम हे तत्व आहे. आपण त्याला सगुण रूप दिलेले आहे. म्हणून महर्षी वाल्मिकींनी ज्या वेळेला नारदांना असं विचारलं, देवर्षी नारदांना, सत्यवचनी धर्मपालन करणारा सर्वगुण संपन्न असा कोणी आहे का, लगेचच देवर्षींनी महर्षींना ते उत्तर दिलेलं आहे. ते या प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलंय, ते उदाहरण दिलेलं आहे. आणि मग वाल्मिकी रामायणामध्ये बालकांडामध्ये पहिल्या सर्गात 18 श्लोकापर्यंत किंवा त्याही पुढे अनेक लोकांच्या मुखात या रामाच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे, गुणांची पूजा केलेली आहे. त्यामध्ये प्रसेनजीत आहे, देवर्षी नारद आहेत, हनुमंत आहेत, भरत आहे, अशा अनेकांच्या मुखातून त्यांनी वर्णन केलेलं आहे. कारण मुळात श्रीराम म्हणजे सद्गुणांचीच मूर्ती आहे. आणि म्हणून इथे बसून सुद्धा हजारो मैलावरती त्या पाषाणातल्या मूर्तीकडे जेव्हा आपण पाहतो 21व्या शतकात अयोध्येतल्या मंदिरात पाहतो आपल्या घरात बसून, तेव्हा सुद्धा प्रत्येकाला भरून आलं, आनंदाचं भरतं होतं, सद्भावनेचं भरतं होतं, कृतज्ञतेचं भरतं होतं. आणि म्हणून सर्वांनाच ते आनंदाश्री जपवता आले नाही. हे सामर्थ्य हजारो मैलावरती त्या घरात किंवा त्या मंदिरात स्थानापन्न झालेलं आहे का आता आजच्या काळातल्या मूर्तीचं असेल तर मुळात राम या तत्वात सामर्थ्य किती असेल हे आपण गणितच करावं. आणि म्हणून असं जे तत्व आहे की ज्याच्यामध्ये त्या बालकांडात 45 नव्हे तर त्याही पेक्षा अधिक गुणवर्णन केलेलं आहे, अशा रामाची स्तुती करणारं रामरक्षा स्तोत्र हे खरोखरच आपल्यासाठी कवच आहे. ते कसं की ताईने अत्यंत सुलभरित्या आणि अत्यंत त्यांच्या नेहमीच्या ओघवत्या आणि अत्यंत मधुर अशा वाणीतून आपल्याला समजावून सांगितलं. ताई येण्याचा इथे निश्चितच आनंद आहे. याही आधी मगाशी उषाताई म्हणाल्या तसं त्या येऊन आपल्याविषयी आपल्याबरोबर त्यांनी संवाद साधलेला होता. आजही अत्यंत वेगळ्या विषयावरती औचित्य साधून त्यांनी खूप सोप्या शब्दात आपल्याला
या रामरक्षाची महती, त्यातलं वैज्ञानिक सत्य सांगितलं, त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं आनंद व्यक्त करूया. वृंदाताईंना मी विनंती करते की त्यांनी ताईंना या ठिकाणी आल्याबद्दलचा आनंद, श्रीफळ आणि छोटीशी भेट देऊन व्यक्त करा. मुळातच कसं आहे, राम हा जसा गुणांचा सागर आहे, तसं कल्पनाताईंच्या प्रतिभेला किंवा कल्पनाच आपण करू शकत नाही त्यांच्या प्रतिभेची, कारण मुळात त्या कल्पनेच्या प्रतिभेमध्ये नवे नवे क्षीरसागर असतात असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्यामुळं जणू काही जसं त्या सागर मंथनातून काही रत्न आपल्याला मिळाली, तशी त्यांना जी रत्न सापडली ती त्यांनी आपल्यासमोर अत्यंत छान पद्धतीनं गुंफलेली आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा आनंद व्यक्त करते. ताईंनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी नंतर गुळला घेतल्याशिवाय जायचं नाहीये. यानंतर बसायला नको. दोषो निमत्यावे रसायना